आणि मी असं लिहिलं होतं नाट्य क्षेत्रातला उगवता ज्वालामुखी अमृता. माझा मुद्दा तर हा आहे की लागू सर म्हणाले की तू गेलं पाहिजे. हो, मग संदेशला काय सांगितलं तू? ह्या माणसाने एक स्त्री म्हणून माझी वल्नरेबिलिटी त्या सीन्स मध्ये सुद्धा जी समजून घेतली. अमृता सुभाष जेव्हा म्हणतो ना तेव्हा मला अमृता माहित असते, कारण अमृताला मी खूप वर्ष ओळखत असतो, पण मला सुभाष बद्दल फार माहित नसतं. नाही, पण माझा नवरा दाखवलाय ना तो, तर त्यांना तो विषय असा होता, तुमच्या नवऱ्याला हे कळलं तर काय होईल. कारण ती म्हणली बाल असे झटकण्याचे की पुरुषाचा हात पैशाकडे गेला पाहिजे, असे केस झटकायलाच शिक, असं ती मला म्हणाली. मंदार बिचारा मला म्हणत होता, अमृता चेहऱ्यावर वेदना दिसते, नीट हास. किंवा मला सुद्धा कधी कधी हे आयुष्य संपवावं खूप दुःख होतंय. हे तिने जे खतरनाक आहे. नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणेमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहे एकमेव आणि अशी अभिनेत्री की जिने नाटक केलंय, सिनेमा केलाय, सिरियल केलाय आणि आता OTTची राणी आहे ती, असं माझं व्यक्तिगत मत आहे. ती आहे अमृता सुभाष. अमृता, मी तुझं खूप खूप स्वागत करतो आणि मला खूप भारी वाटलं, खूप मस्त वाटतंय मला. अमृता अशासाठी की एकतर आम्ही खूप वर्ष एकमेकाला ओळखतो आणि गेल्या काही दिवसांमध्ये, गेल्या काही महिन्यांमध्ये तिनं खूप वेगळ्या पद्धतीनं काम केलंय आणि त्याचं कुतूहल मला होतं की ती इतक्या पद्धतीनं कशी काही विरघळू शकते भूमिकांमध्ये. आणि नाटकही पाहिलं तुझं पुनश्च हनीमून, ते तुम्ही जरूर पाहिलं पाहिजे. अर्थात हा प्रमोशनल प्लॅटफॉर्म नाही आहे, निमित्त. हे एक निमित्त होतं की तुझ्याशी बोललं पाहिजे. नाही, पण तू मला जे म्हणालास ना आत्ता की आपण किती वर्ष एकमेकांना ओळखतोय, तर मला पण खूप छान वाटलं सौमित्र. आज इथे मित्र म्हणेच्या या रंगमंचावरच म्हणूया आपल्याला, प्लॅटफॉर्मवर तुला भेटायला. कारण आपल्या दोघांना जोडणारा एक धागा असं आपण म्हणूयात, तो मला आत्ता असं तुझ्याशी बोलताना असं वाटलं की आपल्याला जे वाटेल त्याच्या मागे आपण आनंदाने जातो आहोत. तो एक प्रवास आपण करतो आहोत. सो तुला पण मी इतक्या ठिकठिकाणी भेटलेली आहे. तिथे आज इथे मित्र म्हणे हे तुझं स्वतःचं काहीतरी तू निर्माण केलेलं असताना तिथे तुझ्या बरोबर गप्पा मारायला मला खरंच वेगळा अभिमान पण वाटतोय. वा, मला खूप मस्त वाटलं. खरंच भारी वाटलं मला. अमृताशी गप्पा मारूच आपण. पण आता तू इथं आल्यानंतर मला एक बेसिक प्रश्न असा पडला की अमृता मला माहिती आहे, अमृता खूप वेगळ्या पद्धतीनं काम करते आणि आता तू खूप 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 प्लॅटफॉर्म्सवर आहे. म्हणजे आता असं म्हटलं जातं की OTT असेल तर एक वेळेस कॅमेरा चालतो पण अमृता लागते, तर बाबा तो वेब सिरीज हिट होते. इतकं चांगलं काम चाललंय. परत तू शाबानाजींना पण पुरस्कार दिला, त्याची पण मी पोस्ट वाचली. तू NSD मधनं आलेली मुलगी अशा पद्धतीनं ग्रूम होत इतक्या लेवलला जाते आणि तरी पण डाऊन टू अर्थ असेल. तू इतकी साधी आहेस जशी आधी होतीस मला भेटलीस तेव्हा. आता तू जेव्हा ह्या सर्कलमध्ये गेली आहेस, क्रीम लेअर म्हणा किंवा बॉलिवूड सो कॉल्ड, तर कसं दिसतं तुला हे सगळं, हे विश्व आता इथून या पोझिशनवरून बघताना कसं दिसतं? तू ते असं जे म्हणतोय मला ते असंच दिसतंय. ओके. कारण माझी उंची तेवढीच राहिली आहे. बर, ओके. म्हणजे उंची सुद्धा बघ कम्पॅरेटिव्ह असते. परवा एके ठिकाणी तो माईकला माझी उंची कमी पण पडत होती. सो एनिवे, पॉइंट हा आहे की आईचे माझ्या संस्कार आणि अर्थात बाबांचे सुद्धा संस्कार, त्याच्यामध्ये तिने पहिल्यापासून हेच शिकवलं. आता नसीरुद्दीनच्या आईचे बॅचमेट, ओमपुरी आईचे बॅचमेट, डॉक्टर श्रीराम लागूंबरोबर आईनी मी लहान असताना काम केलं. त्याच्यामुळे हे लिजेंड सगळे घरी यायचे. श्रीराम लागून मी लहान असताना घरी येत होते. त्यामुळे अगदी तुला खरं सांगायचं तर मी त्या पद्धतीने लकी होते की मला ते नॉर्मल वाटलं फ्रँकली. पण अर्थात शबानाजींना वगैरे मी नव्हते भेटले लहान असताना. पण राष्ट्रसेवा दलामध्ये आई असताना स्मिता पाटील तिथे होती. असं सगळं. ती तिची मैत्रीण, म्हणजे मी तिला पाहिलं नव्हतं अनफॉर्च्युनेटली. माझा तेव्हा जन्म झाला होता पण म्हणजे भेट नव्हती झाली. पण त्याच्यामुळे ही सगळी माणसं आसपास असणं, डॉक्टर लागू घरी येतात किंवा आम्ही त्यांच्या घरी जातोय किंवा ते मला वाचनाविषयी काय काय सांगतायत, किंवा सुहास जोशी, शुभांगी संघ, हे तेव्हा आईने आत्मकथा नाटक केलं होतं, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, म्हणजे तेव्हापासून ही होतं. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की मी हे इतर काही ठिकाणी पण म्हटले की माझी आजी, माझं गाव सातारा जिल्हा, कोरेगाव तालुका, रहिमतपूर गाव, तिथे मी लहान असताना माझ्या आजीनी, म्हणजे मी
जन्माच्या आधीच तिने एक हिंद वाचनालय, पहिली लायब्ररी, पहिलं वाचनालय तिने त्या खेड्यात सुरू केलं. माझी आजी म्हणजे आईची आई. हा, तर तिने ना मला वाचनाची खूप आवड लागली. त्यामुळे मी सुट्टीत जेव्हा तिथे जायचे तेव्हा सतत पुस्तकं, माझं सगळे आसपास खेळतात मी पुस्तकं वाचते. सो या सगळ्यातनं ना तिने तो पाया घडवला माझ्या आजीने. आधीपासून पुस्तकीच म्हणजे पुस्तकात रमणारीच होतीस की नाही असं दंगामस्ती करणारी वांड कॅटेगरी मधली होतीस? कधीच नाही रे. मी एकदम असं मला म्हणजे इतकी शांत काय ही बोलत का नाही, कारण मला मी स्वप्नाळू होते. म्हणजे मनात ते असं चालू असायचं काहीतरी म्हणजे खूप गमतीशीर पण गोष्टी घडल्या. तर अहमदपूरला एक असा फळा होता, कारण माझी मामी शिकवणे घ्यायची. तर एकदा असं माझे आजी आजोबा आणि सगळे सांगतात की एकदा मी त्या फळ्यावर असं डोंगर आणि त्यातनं एक ज्वालामुखी येतोय आणि मी असं लिहिलं होतं, नाट्य क्षेत्रातला उगवता ज्वालामुखी अमृता. काय बोलते तिथे लिहिलं होतं आणि सगळे मला चिडवायचे की हे हिने असं का लिहिलं. तेव्हा काही अमृता सुभाषचं काही नव्हतं, मी नुसतं अमृता असं तिकडे लिहिलं होतं. सो हे सगळं घडत असल्यामुळे, ही सगळ्या माणसांमध्ये असल्यामुळे मला आनंद होतो की शबानाजींबरोबर काम मी नाही केलं, पण म्हणजे त्यांना भेटायला मिळतं. किंवा कारण नाही म्हटलं तरी बघ ना, मी मंडीमधलं त्यांचं ते ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं होतं आणि असं सगळं. त्यामुळे ही माणसं भेटल्याचा आनंद नक्कीच आहे. पण काय म्हणायचं, ह्या सगळ्या पुस्तकांच्या बॅकग्राऊंडमुळे किंवा आईच्या या संपूर्ण वातावरणामुळे असेल, श्रीराम लागूंसारखी माणसं आधीच भेटलेली असल्याने. तू जे आता म्हणत होतीस ना की खूप वेगळी माणसं तुला भेटली, ओळखी होत्या आईच्या, त्यामुळे ते घरी येणं असायचं. त्यावेळेस तुला काय असं आठवतात, नसरुद्दीन शाह बरोबरचं तुझं काही बोलणं झालं असेल किंवा लागून बरोबर झालं असेल, काही आठवणी आहेत त्यांच्याबरोबरच्या? ते असं म्हणाले होते, सांगितलं होतं? मला नसीर सर मला लहानपणी नाही भेटले, कारण आईचा आणि त्यांचा नंतर कॉन्टॅक्ट नव्हता. आईनी ती NSD परत आल्यावर, तिचं लग्न झाल्यावर, आम्ही जन्मल्यावर आईनी संपूर्ण नाट्यक्षेत्र सोडलं होतं आम्हाला वाढवण्यासाठी. किती सालची गोष्ट आहे ही? म्हणजे 77-78? हो हो. आणि आईनी म्हणजे मला ती गोल्ड मेडलिस्ट राष्ट्रीय नाट्य विद्यालयाची, आणि तिने सगळं सोडलं रे. तर मला आता इमॅजिनच करता येत नाही की हे सगळं आल्यावर एकदम सोडून द्यायचं. पण तो काळच वेगळा होता रे. आणि तिला असं वाटलं नाही मला मुलं व्यवस्थित वाढवायची असं म्हणून तिने आणि माझा भाऊ, म्हणजे त्रास तिला झाला असेल रे. सॉर्टेड म्हणजे मला असं वाटतं, आणि झाला नॅचरल आहे तो त्रास तिला नक्की. पण तिने ते सगळं बाजूला ठेवून तिने आम्हाला खूप छान वाढवलं. आणि त्यामुळे नसीर सरांची माझी आधी भेट नाही झाली, डॉक्टर लागूंची व्हायची, कारण आईने आत्मकथा केलं. दुबेजींची सगळ्यात जास्ती भेट झाली. सत्यदेव दुबे मला गुरु म्हणून लाभले ते आईमुळे, कारण आईने तुगलक नावाचं नाटक केलं. तेव्हा मला दुबेजी माझ्या आयुष्यात, मी 10वीत होते आणि तेव्हा तर ते मला लिंबू टिंबू. पण दुबेजींचं एक लक्षात राहिलं, तू म्हणालास तसं. त्यांनी मला तेव्हाच सांगितलं होतं 10वीत, बेटा मला एक तुझ्याविषयी, ते हिंदीत म्हणालं, जाणवलं की तू खूप चांगली विद्यार्थिनी आहेस. तर तू करिअर केलं नाहीस तरी चालेल, पण तू शिकत राहा, नाटकातलं काहीतरी शिकत राहा, असं ते मला तेव्हा म्हणाले होते. सो माझ्या डोक्यात राहिलं होतं की ते असं का म्हणतात मला कळलं नाही, कारण मला ऑब्व्हियसली की नाही करिअर असं तेव्हा वाटायचं. पण की तू शिकत राहा, कारण चांगले शिकणारे कमी असतात, असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि हो, सो ते माझ्या डोक्यात राहिलंय. आणि त्यामुळे करिअर करताना सुद्धा मी शोधक, पण त्यांनी ती जी मला तो प्रत्येक दृष्टी दिली ना, ती मी कधी सोडली नाही. श्रीराम लागूंचं मला एक खूप आठवतं की डॉक्टर श्रीराम लागूंनी मला जेव्हा NSD ला जायचं असं दुबेजींनी सुचवलं. अच्छा, त्यांनी सुचवलं. हा, तर तेव्हा पुरुषोत्तम करंडक इथे मी जिंकले होते, पार्टनर्स नावाची एकांकिका, आणि संदेश माझ्या आयुष्यात ऑलरेडी आलेला होता. आणि संदेशनी पार्टनर्स लिहिली होती आणि मी बसवली होती. आणि म्हणजे मला कळत होतं की हा संदेश माझ्या, जर तो किस्सा प्रसिद्धच आहे की त्याला मी पहिल्यांदा पाहिलं त्याच क्षणी मला कळलं होतं हाच तो. सो त्यामुळे मला NSD ला जायचं नव्हतं, कारण तो इथे तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते यार, मी काय दिल्लीला अरे तिथे तो मेस मध्ये एक फोन असतो ना असा पब्लिक फोन तसा वगैरे. हा, त्यामुळे मला जायचं नव्हतं. सो दुबेजींनी आई बरोबर निरोप पाठवला की तिला सांग बाय मी थोबाडीत देईन. तर मला असं फक्त लाल गाल दिसला आणि मला अरे देवा जावं लागणार. मी खूप मनाविरुद्ध. तर आई म्हणाली एकदा तू डॉक्टरांना भेटून घे, ते काय म्हणतात बघ. सो म्हणून मी त्यांच्याकडे गेले आणि म्हणलं की मला नाही जायचंय वगैरे वगैरे, आणि मी पुरुषोत्तम जिंकले, मला नाही जायचंय. तर त्यांनी मला इतकं छान सांगितलं. मी त्यांना म्हणलं मला इथे राहून नाटक करायचं, मी इथे राहून शिकेन. तर ते म्हणाले हे बघ, चांगला विद्यार्थी कुठे राहूनही शिकू शकतो, शाळेत न जाताही तू शिकत राहशील, कारण एका कलाकाराला जग हे पाठशाळा नाही का, असं आहे. त्याच्यामुळे तू न जाऊनही शिकशीलच, याच्यात काही मला शंका नाही. परंतु
जर तू तिथे गेलीस तर तिथे विविध प्रांतातले नाट्यक्षेत्रातले विद्यार्थी येतात. तुला ठिकठिकाणी कुठल्या प्रकारचं नाटक होतं हे कळेल. आणि तेव्हा मी क्षितिजापर्यंत समुद्र नावाचं नाटक केलं होतं, जे एलकुंचवारांनी बसवलं होतं, त्यांनीच लिहिलं होतं. त्याच्या डॉक्टरांवर मी काम बसवलं कोण होतं? एलकुंचवारांनी दिग्दर्शित केलं. सो डॉक्टर मला म्हणाले की ते जे आहे ना सगळ्या प्रांतातलं नाटक अनुभवायला मिळणं. आणि ते मला म्हणाले होते की हे बघ, तिथे राहून 3 वर्ष न शिकणारी माणसंही असतात आणि तिथे न जाता शिकणारी माणसंही असतात. खरी गोष्ट आहे, हो की नाही? तर ते मला म्हणाले तिथली लायब्ररी अमृता, तिथलं जे वाचनालय, म्हणजे मी तुला आता हिंद वाचनालय ते हा प्रवास एक सर्कल, ते म्हणाले ती लायब्ररी त्यात मला माहितीये की ती खूप खूप चांगली लायब्ररी, आणि मला असं वाटतं की त्याचा तू काय म्हणतात फायदा घ्यायला पाहिजेस, वापर करायला पाहिजेस, त्यामुळे तू जायला पाहिजेस असं त्यांनी मला सांगितलं. आणि ती लायब्ररी त्यामुळे मी त्या ध्येयाने मी तिथे गेले. आणि खरंच ती लायब्ररी इतकी सगळ्या भाषांमधली इतकी पुस्तकं, हिंदी, म्हणजे मी काय म्हणतात मोहन राकेश वगैरे वगैरे तिथे वाचायला सुरुवात केली. आधी मराठीत जास्ती वाचायचं ना मी, कारण मी मराठी शाळेतली पण, आणि ऑब्व्हियसली मला माझ्या भाषेचा अभिमान पण, त्यामुळे बाकी सगळं इथे वाचलं होतं. पण तिथे गेल्यावर हिंदी किंवा ट्रान्सलेटेड इतर भाषातलं सगळं कुठे कुठे काय चाललंय, तर हे सगळं तिथे मला अनुभवायला मिळालं. आय वॉज लकी की हिबा शहा, नसीर सरांची मुलगी, तिथे माझ्या बॅचला होती. आणि त्यामुळे सर खूपदा, तिथे त्यांची माझी पहिली भेट झाली. अच्छा, तिचे वडील म्हणून. हा, आणि अर्थातच तोपर्यंत मी त्रिदेव म्हणजे 97-98 हा करेक्ट, परफेक्ट 99 बॅचची मी आहे. हो. सो मला पहिला क्लास पण आठवतो सरांचा. सरांनी माहिती पहिला क्लास काय घेतला सौमित्र? आम्ही असे नसीरुद्दीन शहांचा पहिला क्लास आहे, काय शिकवणार आहेत, काय होणार आहे वगैरे असे आम्ही होतो. सर आले, त्यांनी तो विज्ञानाचा तक्ता असतो बघ, शरीराची रचना, तर त्यांनी असं तो तक्ता उघडला आणि तो असा टांगला आणि ते म्हणले आर यू अवेअर ऑफ युअर बॉडी, असं त्यांनी पहिलं विचारलं. ते म्हणले हे काय आहे, हे काय क्लास आहे हा? आणि त्यांनी प्रत्येक अवयवाने त्याचं काम असं आम्हाला सांगायला सुरुवात केली. म्हणले हे काय करतायत? ते म्हणले नो, यू हॅव टू नो दिस इज युअर इन्स्ट्रुमेंट. श्वास कसा घ्यायचा आहे, श्वास घेतल्यावर कुठून काय होतो, कुठं जातो तो, शास्त्रीय पद्धतीने संपूर्ण आम्हाला शिकवलं. पहिल्यांदा विज्ञानाचा तास वाटला आम्हाला तो, आणि त्रासही, पण नंतर ते लक्षात आलं की यू शुड नो की स्वरयंत्र, जोर कुठे कसा दिल्यावर काय. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की रक्ताभिसरण, म्हणजे खूप विषयांवर ते बोलले. कारण ते म्हणाले या सगळ्याचा तुमच्या कामावर आणि तुमच्या मूडवर परिणाम होणार आहे, तुमच्या एकाग्रतेवर परिणाम होणार आहे, असं त्यांनी शिकवलं. आणि त्यांनी काय काय सांगितलं मला अजूनही आठवते, इतकी वर्ष झाली आहेत. पण ते म्हणाले मुझे जब डिप्रेशन होता है तो तेव्हा ते शीर्षासन करतात असं ते म्हणाले. कारण ते म्हणाले मग सगळं रक्त इथे आल्यानंतर माझा मूड उत्फुल्ल होतो, असं त्यांनी काय काय तेव्हा सांगितलं होतं. आणि तिथून एक वेगळा प्रवास सुरू झाला शोधण्याचा, पुन्हा एकदा म्हणेन. पण सर इतक्यांदा आले आणि त्यांनी इतक्या प्रकारचे एक्सरसाइज घेतले आणि त्यांनी आयुष्यभराची पुंजी दिली असं म्हणतात. हे बेस्ट आहे, इथे मी येईन. पण माझा मुद्दा तर हा आहे की लागू सर म्हणाले की तू गेलं पाहिजे, मग संदेशला काय सांगितलंस तू? खूप चांगला प्रश्न आहे हा, खूप चांगला प्रश्न आहे. तर संदेश माझ्या आयुष्यात आला जेव्हा मी 17 वर्षांची होते. मी त्याला लग्नाला विचारलं जेव्हा मी 17.5 वर्षांची. संकेत मिलनातच करायला पाहिजे नाही, म्हणजे पार्टनर झालं लगेच हाच माझा तो आहे असं ठरवून बिरून, म्हणजे ह्याच्यापेक्षा संकेत काय पाहिजे? खरंच हाच माझा तो हे सोनालीच्या वाढदिवशी घडलं. अच्छा. सोनाली माझी आधी मैत्रीण दुबेजींच्या वर्कशॉपमध्ये, आणि तिच्या वाढदिवशी मी एका लग्नाला चालले होते, तर परकर पोलक घालून तिला विश करायला तिच्या घरी गेलेली असताना हा एक युवक डास होता, आता तिथे ग्लास फिरत होता, त्याच्यामुळे हा विनोद कळलेला आहे. करेक्ट. तर तिथे हा असा कुर्ता घालून असं तो असं भाया वगैरे असं करत आरशात बघत वगैरे असा संदेश. आणि मी म्हटलं तिथेच मला हाच तो झालाय, हे संदेशला पटत नाही पण मला खरंच झालं. आणि म्हटलं सोनाली आहे, म्हणाला आहे ना वगैरे. आणि असं सगळं पुढे रेस्ट इज हिस्ट्री. मग पुढे तू काय सांगितलंस? मी जेव्हा त्याला लग्नाविषयी विचारलं पार्टनर्स नंतर, मी विचारलं बरं का, बाय द वे. अच्छा, मुलं विचारतात ना इथे, मी माझं क्लिअर होतं की हा मला हाच तो आहे. सो मी त्याला म्हणलं, तर तो म्हणाला अगं तू 17.5 वर्षांची लग्न ठरवायची वेळ आहे, कारण तो माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठा. सो ही वॉज व्हेरी मच्युअर्ड. आणि असं जेव्हा NSDची वेळ आली आणि म्हणलं मला जायचं नाही बरं, तर म्हणाला नाही असं नाही,
एक तर तू लहान आहेस आणि ही आपली वयही आता आपलं करिअर, आपल्याला काय करायचं त्याचा विचार करायची वय आहे. त्याच्यामुळे त्यांनी मला काय सांगितलं माहितीये, तू तिथे जा आणि आत्ता तू लहान आहेस, तुला जर तिथे दुसरा कोणी आवडला ना अमृता, तर केवळ तू मला शब्द दिलायस म्हणून तू परत येऊ नकोस माझ्याकडे. काय बोलतोय ही सीडी म्हणून तू परत येऊ नकोस. जर तुला आतून वाटलं ना 3 वर्षांनी, केवळ शब्द दिलाय म्हणून मजा नाही ग त्याच्यात, असं तो मला म्हणाला. कारण तू खूप लहान आहेस, कदाचित अट्रॅक्शन असू शकते. तर हे त्यांनी मला सांगून तो म्हणाला तिथे आणि तिकडे लक्ष दे, तिथे तुझ्या कामाकडे लक्ष दे. हा एक आगळा पुरुष माझ्या आयुष्यात. खरंच याला कौतुकास्पद आहे. कौतुकास्पद. नंतर तर मी स्थिमितच होत गेले, कारण नंतर जेव्हा इंटिमेट सीन करायची वेळ तेव्हा पहिल्यांदा फोन मी संदेशलाच केला रे, कारण तो माझ्या आयुष्यातला माझा पहिला दिग्दर्शक पण होता. सो इट स्टार्टेड देअर. तू कधी केला होतास त्याला फोन त्या सीनचा? कुठला तो? हा का परवाचा OTT वरचा? नाही, ते तर खूप नंतरची गोष्ट. पण OTT वरचा पण तो किस्सा इनफॅक्ट मी अजून एक, अरे तिथे श्रीकांत यादव माझा खूप जुना मित्र आहे. सो तो ह्या फिल्मसाठी यायलाच तयार नव्हता, कारण तो म्हणाला तुझ्या बरोबर नाही आमरी म्हणजे नाही का असं. तर संदेशनी त्याला फोन केला, कारण संदेश आणि कोकणा पण मित्र. त्यांनी मुंबई 26/11 मुंबई डायरीज त्याच्यात ते एकत्र त्यांनी काम केलं. सो संदेशनी त्याला फोन केला आणि तो म्हणाला अरे श्रीकांत खूप चांगला रोल आहे, तो कर, तो रोल तू सोडू नकोस. तर मग श्रीकांतचा मला फोन आला. संदेशला मास्तर म्हणतात ना, मास्तरचा फोन आलाय म्हणून करतोय. नाही पण हे आत्ता तू त्याला पहिला फोन कधी केला होता अशा पद्धतीचा? पहिला फोन तो सिनेमा आला, मी तो कनेक्ट करतो पुढे, तुम्हाला सांग. बरं, पहिला फोन मी एक सिनेमा केला जो आला नाही, हिंदी सिनेमा होता ज्याच्यात मिमो चक्रवर्ती होता आणि त्याची हिरोईन होती, म्हणजे मिथुनदांचा मुलगा. सो त्याच्यात ते मला म्हणाले की या ठिकाणी एक स्मूचिंग असणार हे सीन. आणि तेव्हा खरं तर मराठीत वगैरेही हे सीन्स येऊन गेले होते, पण माझं पहिलं होतं, त्याच्यामुळे मी धड आणि मी तिथूनच फोन केला संदेशला. संदेश असा सीन आहे. तो म्हणला हा मग? तो म्हणला नाही म्हणजे मला धडधडत आहे. तो म्हणाला हे अमृता लाजू नकोस, कारण लाजून जे काही स्क्रीनवर करशील ते अगली दिसतं. मनापासून कर, व्यवस्थित कर. जे तू खरं करशील ना ते ब्युटिफुल दिसेल. जर तू अवघडलीस ना ते वाईटच दिसेल. तर ती भावना आहे ना, एक रडायचा सीन करतेस ना मोकळेपणाने, मग ह्या भावनेला तू वेगळं का ट्रीट करायचं, का करायचं खरोखर? म्हणजे ह्याच्यात उपर नीचे काय आहे सांग ना. एक सुंदर गोष्ट आहे, ऑनेस्टी आणि ते फिलिंग आहे, प्रेम येते. करेक्ट. सो तिथे तो सिनेमा आला नाही, पण त्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मला परत एकदा जेव्हा करायला लागला तेव्हा अनुराग कश्यपसाठी सेक्रेट गेम्सला. तर त्या सेक्रेट गेम्स आणि अनुरागने सांगितलं होतं अमृता को कोई नहीं बताएगा, मैं पहले उसको मिलके मैं बताऊंगा उसे. आणि तो म्हणाला कुसुमदेवी यादव. तरी पहिला प्रश्न मला विचारला, कॅरेक्टर असे तसे, इंटिमेट सीन्स आहे. तर म्हणलं अनुराग, असं केलं त्यांनी. आणि म्हणजे मला खूपदा हा प्रश्न विचारला जातो की खरोखर स्त्री दिग्दर्शकांबरोबर काम करताना नक्कीच कम्फर्ट लेवल वेगळी असते, पण ह्या माणसानी एक स्त्री म्हणून माझी वल्नरेबिलिटी त्या सीन्समध्ये सुद्धा जी समजून घेतली ना, वा, अनुरागने, या किती छान. हो. आणि मला हे पण आठवतंय ज्याच्याविषयी मी तेव्हाही सांगितलं होतं माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये की बाय चान्स त्या दिवशी माझे पिरियड्स होते आणि तो त्याच्या टीमला ओरडला की ऍक्ट्रेसला विचारायला पाहिजे, कारण तिला त्या दिवशी हा सीन कसा करावा असं वाटेल, कसं करणार ती हा सीन. मग नंतर शेड्यूल लागताना माझी पिरियड सायकल विचारली जात होती नंतर, पण पुढे जेव्हा ते करायचं होतं. सो ही गोष्ट त्यांनी महत्त्वाची आहे यार. हे माझ्या तेव्हा डोक्यात नाही आलं फ्रँकली, पण त्या दिवशी ते आल्यानंतर मग एक अनकम्फर्ट होतो ना को ऍक्टरला सुद्धा, म्हणजे यु नो असं. हे मी कुठे कनेक्ट करतो माहितीये का, नसीरजींच्या त्या इन्स्ट्रुमेंट बरोबर. बॉडी इज अ टूल म्हणतो ना आपण, पुन्हा ते टूलच आहे ना. तुम्ही वापरताय म्हणजे काय, ते फिलिंग हा एक भाग झाला, पण दिसताना ते टूलच आहे असं मला वाटतं. ते तुम्ही वापरता. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. अर्थातच अगदीच बरोबर बोलतोयस. आणि त्यामुळे आपला कुठलाच अवयव काय म्हणतात रे खालचा किंवा वरचा असा नाहीये, नसतोच. असं ते मला स्ट्रक्चर आहे. ते प्रत्येक भावना ही तितकीच पवित्र आहे. तुझ्याकडे आता कळलं मला, तू मगाशी आईबद्दल आपण बोललो, आई गोल्ड मेडलिस्ट होती, आईने डिसिजन घेतला की आता मी मुलांना वाढवणार. अमृता सुभाष जेव्हा म्हणतो ना तेव्हा मला अमृता माहित असते, कारण अमृताला मी खूप वर्ष ओळखत असतो, पण मला सुभाष बद्दल फार माहित नसतं. आणि म्हणजे अमृता सुभाष, कारण मला असं वाटतं की नाव आडनाव वॉटेवर जे काय सुभाष
कसा असावा तर असं सुभाष असावं, म्हणजे सांगताना पण असं भारी वाटतं, सुभाष, अमृता सुभाष, काय असं स्ट्रोक आहे असा. तर सुभाष बद्दल आम्हाला फार माहित नाहीये. ते बाबा कसे होते, तू मगाशी बोलतो की आई बाबांचे संस्कारही होते, बाबांचेही होते, तर बाबांचा जो वाटा आहे ना हा कसा होता? माझे बाबा थोडे इंट्रोवर्ट, त्याच्यामुळे ते कुणालाच तसे ते नसायचे. ते इंजिनियर, त्यामुळे त्यांचं सगळं फील्डच वेगळं होतं. पण आई मला नेहमी म्हणते, माझ्यात जी चिकाटी आहे ती बाबांकडनं आली, माझ्यात जी शिस्त आहे, परफेक्शनिस्ट, ते सगळं बाबांकडनं माझ्याकडे आलंय. म्हणजे अर्थात अभिनय गुण आणि गाणं हे सगळं आईकडनं आलं माझ्याकडे, पण हे सगळं बाबांचं आहे. खूप शांत माणूस होता आणि खूप दुसऱ्याचा विचार करणारा, दुसऱ्याच्या कला निघणारा, अत्यंत सज्जन असे माझे बाबा होते. मितभाषी असं एकदम, खूप मितभाषी आणि गोड. हो, माझे तर हिरोच, अर्थात मुलीचे हिरोच असतात बाबा. पण आम्हाला फारसे, प्रत्येक वडिलांची कहाणी मला वाटतं आमच्यासाठी धडपडताना आम्हाला भेटले नाहीत, कारण सतत कामासाठी बाहेर असायचे, स्वतःसाठी कधीच काही केलं नाही. जॉब करायचे आणि बदलीची नोकरी. अच्छा. इरिगेशन डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट सर्वंट. ओके. हा, त्याच्यामुळे आमची बदलीची, मग मी सातारला होते, त्याच्यामुळे मी खेडवळ सुद्धा रोल केलं, पण तिथलं मी केडगाव नावाच्या गावी होते. तिथे तर मी असं लई मजा येते, गच्चम धरणा वगैरे असंच मी बोलायचं तिथे. हो, कारण आसपास जे ऐकतं ते मुलं घेतात ना असं, तर मला मजा यायची असं. त्याच्यामुळे माझ्यात ते आतून मी पाहिलेलं आहे. ते रहमतपूरलाही अर्थातच ते पण खेडगावाचे, त्याच्यामुळे मला ती मातीतली माणसं खूप जवळची वाटतात. आणि अगदी गुगली प्रश्न, वेगळा प्रश्न म्हणून विचारतो, बाबा असे एकदम मितभाषी, जॉब करणारे, सो कॉल्ड असे चौकटीत, आणि आई इतक्या वेगळ्या पद्धतीची व्हायब्रंट, कसं काय जमलं? बघ ना. अरे पण तुला माहितीये का, बाबा आधी असं आई सांगते, म्हणजे आम्ही जन्मल्यावर ते जबाबदाऱ्यांमुळे ते तसे शांत होत गेले असतील. आई सांगते की बाबा खूप हे होते असे गाणे. आई आणि बाबांचं एक कॉमन म्हणजे जुन्या हिंदी गाण्यांची आवड. आणि पूर्वी म्हणे इथे त्या ग्राहक पेठेच्या इथे काहीतरी एक असं कॅसेटचं दुकान, तिथे म्हणे असे कपल जाऊन गाणी ऐकत बसायचे म्हणे, असे एकत्र, असे चेंबर्स असायचे. किती रोमॅन्टिक आहे. म्हणजे तर ते दोघं असे गाणी ऐकत बसायचे, त्यांची आवडती काय काय गाणी, मैं जिंदगी का साथ नहीं वगैरे, अशी त्यांची दोघांची काय काय, किंवा कहीं दूर जब दिन ढल जाए. तर हे त्यांचं गाण्याचं नातं. आणि माझे बाबा माझ्या मामाचे मित्र. अच्छा. आणि आई खूप अशी सिनेमॅटिक स्टोरी आम्हाला, व्हेरी हँडसम मॅन माझे वडील. आणि ते असे तिथे त्या काळात देवानंद सारखे इथे असं ते बांधून, आई कपडे धुत होती पहिली भेट, आणि ते असे बांधून आले आणि ते म्हणाले, दिले आहे का, दिलीप माझ्या मामाचं नाव. तर आई म्हणाली, नाही तो घरी नाहीये, त्याला सांग सुब्या येऊन गेला, असं म्हणून ते गेले. आणि आई मामाला म्हणाली, तुझा कोणीतरी मवाली मित्र येऊन गेला, ते का बांधलं होतं म्हणून. सो तेव्हापासून तिची ओळख. आणि हिस्ट्री रिपीट्स, आईने बाबांना विचारलं जसं मी संदेशला विचारलं होतं तुझे म्हणालीस ना. बरं, आणि आणखी अमृता सुभाष जे आहे ना, वडिलांचं नाव लावणं, हा डिसिजन कोणी घेतला? मला खूप मस्त वाटतो डिसिजन तो. म्हणजे कसं खूप आधीपासून जाय. आणि हा काय झालं तुला सांगते, म्हणजे याची गंमत तुला अजून एक सांगायची. म्हणजे पुरुषोत्तम करंडकला जेव्हा मोहन गोखले परीक्षक होते, आणि पहिल्या वर्षी ना मला यशवंत स्वराभिनय नावाचा एक तिथे पुरस्कार असतो, जो ह्याच्यासाठी असतो, स्पीचसाठी पुरस्कार असतो, वाणी, डिक्शन. यशवंत स्वराभिनय असं त्या पुरस्काराचं नाव, डिक्शन. सो मोहन गोखले भाषणात असं म्हणाले की, आणि अमृताचं काय सांगावं, ती अमृता आणि सुभाष असल्यामुळे तिला यशवंत स्वराभिनय दिलं. सो मी त्याचा कसा अर्थ घेतला, मी ज्योती सुभाषांची मुलगी असल्यामुळे त्यांनी मला दिलं. सो मी तडतड चालत त्यांना नंतर म्हटलं, तुम्ही मला का दिलं हे बक्षीस? म्हणजे मी अमृता सुभाष म्हणून तुम्ही मला बक्षीस दिलं का? म्हणजे मला असं ओळखीने वगैरे नाही, मला वशिलाने. ते म्हणाले, तुला अर्थ नाही का कळला मी काय म्हणतो? म्हणलं नाही. मग संस्कृत आहे त्याच्यामध्ये, अमृतेसारखी वाणी, सुभाष असं मला म्हणायचं होतं. तर म्हणलं ओके, सॉरी. सो त्या नावातलं ते जे माधुर्य होतं ते त्यांच्यामुळे मला पहिल्यांदा लक्षात आलं की अमृता सुभाष, इट साऊंड्स नाईस. अरे म्हणजे काय, सगळ्यात पहिल्यांदा माझ्यापर्यंत पोहोचलं ना ते, आणि काय पाहिजे. म्हणजे हे मोहन गोखलेंची देण आहे ऍक्च्युली. हो की नाही. आणि दुसरी गोष्ट, आईने आधी ज्योती सुभाषचं नाव लावलं, ह्याचं कारण आमचं आडनाव नीट उच्चारलं नाही जायचं, त्याच्याविषयी मी लिहिलं पण आहे. ढेंबरे असं आमचं आडनाव आहे. तर एकदा मला अभाविपची प्रसंगनाट्य दर्शन स्पर्धा खूप त्या काळात गाजलेली, आणि मी त्या स्पर्धेत भाग घेतला. आणि ती स्पर्धा माझ्या दृष्टीने का महत्वाची, त्याच्यात
आयत्या वेळेला ते नाटक सादर करायचं असतं आणि मी पहिल्यांदा पुरुषाचा रोल केला होता आणि मी शाळेत असताना कधी नाटकात काम नाही केलं. अच्छा. ती स्पर्धा मी केली, त्याच्यात मी मुलाचं काम केलं आणि मला असं वाटलं की आय हॅव बीन डुईंग इट काहीच त्याच्यात. आणि त्याच्यात मला पहिल्यांदा अभिनयाचं पहिलं बक्षीस मिळालं. अरे वा. निशिगंधा वाड हे होती पहिली आम्हाला बक्षीस द्यायला आली देणारी निशिगंधा ताई. वा. हा, ते मला लक्षात. तर नाव उच्चारलं गेलं अभिनय प्रथम, कारण अभिनय तृतीय झालं, द्वितीय झालं, अभिनय प्रथम ढगे अमृता सप महाविद्यालय. तर मी अशी होते, तर अशा माझ्या मैत्रिणी हसायला लागल्या अशा अशा. तर मी म्हणलं ढगे मीच आहे की नाही, नाही माफ करा, ढमढेरे अमृता सप महाविद्यालय. दुसरा अपमान. तर सगळे मला असं असं करतात, नाही नाही काय ढमढेरे ढोले. तर मी म्हणलं ढेमरे, असं मी उठून मी सांगायला लागले आणि मला असं म्हटलं की अरे यार का नाही. आणि फक्त तिथेच नाही, दर वेळेला त्या नावाचा अपभ्रंशच होत राहिला आणि मग मला असं ते सतत सांगायचं की नाही असं माझं नाव आहे, स्पेलिंग असं. तर हा, सो आईने ते ज्योती सुभाष केल्यावर मी अमृता सुभाष केलं आणि बाबा होतेच ना आमच्यावर सुभाष. मस्त आहे, हे खूप छान. पुस्तकांमध्ये तू रमायचीस, पुस्तकं वाचायचीस, तू लहानपणी ते लिहिलंस की नाट्य क्षेत्रातला ज्वालामुखी वगैरे वगैरे. बऱ्याचदा असं होतं की आपण पुस्तकं वाचता वाचता पुस्तकी होण्याची शक्यता असते. मेथडिकल असे एनएसडीले बरेच ऍक्टर आहेत की जे मेथडिकल ऍक्टर्स आहेत, पण तू त्याच्या कम्प्लिटली वेगळी आहेस. म्हणजे व्हायब्रन्सी आहे तुझ्यामध्ये, तो लाईव्हनेस आहे आणि तो जपलास तू अनेक वर्ष. हे स्वतःवर काम कसं काय करत गेलीस तू? म्हणजे एनएसडी शेवटी तुम्हाला ऍक्टिंग बद्दलच शिकवतं, बरं ते ड्रामाचंच आहे, नाटकाबद्दलच्याच ऍक्टिंग बद्दल शिकवतं, पण तू वेगळ्या माध्यमांमध्ये जेव्हा काम करत गेलीस तेव्हा असे काही तुला टप्पे वाटले का की नाही इथं तू स्वतःला अपडेट झाली, इथं ह्याच्यामुळे मी अपडेट झाले, मग पुढे मी या माध्यमांमध्ये हा सिनेमा करताना मला आणखी एक अपडेशन मिळाले की नाही असं अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे मी, असं काही टप्पे जाणवतात? हो, अर्थातच. कारण सुरुवातीला मी पण ते होते ना, रिजिड होते. कारण तुम्ही नवीन असताना तुम्हाला भीती वाटत असते, त्याच्यामुळे खूप तयारी. म्हणजे मला थोडी माझी टर पण उडवली जायची की अरे बापरे, हिला इथून इथे चालत जायचं असेल तरी ती स्क्रिप्ट मागेल, अशा अर्थ. पण कुठेतरी त्यातनं आपलं सर्वोत्तम देण्याची धडपड मला करायची होती आणि त्यातनं मी ते करत होते. सो पण टप्पे होते. म्हणजे माझं दडपण हळूहळू जसा जसा अनुभव वाढत गेला ना, म्हणजे तुम्ही त्या कामाला किती तास देता त्याच्यात मला असं वाटतं की तुमचं दडपण कमी होत जातं. आणि मला एक आठवतं की मला आल्यावर नाटक करायचं होतं आणि नाटकातच मी सुरू केलं. आणि तू व्हायब्रन्सी जी म्हणतोस ती आईकडनं पण, माझी आई तुला शी इज सो फुल ऑफ युथ हे की नाही, म्हणजे ती सगळ्यात आत्ता 75व्या वर्षी ती इतकी तरुण आहे आणि ती अशी रस्त्यात, अरे परवा आम्ही वॉकला गेलो तर सगळे लोकांना ती अजूनही, आणि तिच्यात ती अजूनही तो धबधबा आहे माझी आई म्हणजे दिसतच ते म्हणजे. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की दिलखुलास हा, सो ते सगळं माझ्या आईचं माझ्यात आलंय असंही मला वाटतं. आईनं तुला काय सांगितले, काही गुरुमंत्र किंवा असं काही शिकवण दिली? अर्थात. काय होते त्याची? मला एक महत्वाचं आठवतं आईचं. आईने आम्ही थोडे मोठं झाल्यावर नाटक करायला सुरुवात केली, विच वॉज तुघलक, मी तुला म्हणलं सत्यरथ दुबेजी. सो आम्हाला कळलं नाही ही कुठे जायला लागली आता बाहेर. आणि मी आईला म्हणलं काय आता तू करतेस? आणि मी नाटक करते. मग नाटक म्हणजे, तर ती मला म्हणाली की मी तुला एकदा नेहीन, मी तालीम असते नाटकाची. म्हणजे काय, तर तिथे जाऊन प्रॅक्टिस करायची असते. मग तिचं ते स्क्रिप्ट घेऊन ती घरी यायची. आणि मी जेव्हा त्याच्या आधी मी जेव्हा शाळेतनं घरी यायचे ना, तेव्हा आई मला, ऑफकोर्स शी मस्ट बी मिसिंग इट ऑल्सो आय थिंक, ती अलकाजींविषयी बोलायची. तिने मग तिथे कुठली नाटकं ती शिकली त्याच्याविषयी आम्हाला सांगायची. इडिपस आणि ते सगळं कसं अलकाजींनी शिकवलं. मग त्या नाटकात आम्ही लाल किल्ल्यावर कसे प्रयोग केले, मग त्या प्रयोगाला मग इंदिरा गांधी आल्या तेव्हा, म्हणजे असं विविध तिच्या आठवणी ती सांगायची. सो ते मी अप्रूपाने ऐकायचे. मग ही तालीम सुरू झाली तुघलकची. आणि मग आई काहीतरी सौतेली मा म्हणजे काय, तू वेगळंच कुणीतरी बनणार वगैरे मला कळायचं नाही. आपली आई भाकऱ्या थापत असते घरी, तिकडे जाऊन काहीतरी वेगळंच होते. तालमीला जायला लागली. आणि मग घरी येऊन ती ना, आमचं जेवण झालं दुपारचं की आई ते स्क्रिप्ट घेऊन बसायचे आणि स्वतःशी वाचत राहायची. मी आईला म्हणजे आपण तालमीला गेली होतीस, मग सगळ्यांबरोबर तालमीला परत काय वाचतेस? तर आईने मला ती सांगितली गोष्ट आजपर्यंत मी फॉलो करते. आई मला तेव्हा म्हणायची, अमृता, व्यक्तिरेखा ही सुद्धा एक माणूस असते आणि माणूस चार चौघात वेगळं वागतं आणि एकटेपणात वेगळं वागतं, एकटं असताना एकमेकांसमोर वेगळं वागतं. सो तिची काही गुपितं ती तुला एकटं असताना सांगेल. त्याच्यामुळे तू तिला मी टाईम दिला पाहिजेस त्या व्यक्तिरेखेला. त्यामुळे एकटं बसून कधीतरी तिच्याशी हितगुज, तिचे डायलॉग वाचत राहिले, तिचे संवाद वाचत राहिले, हे जर तू केलंस तर तिची गुपितं उघडतील. सगळ्यांबरोबर ती वेगळी वागेल, इथे ती वेगळी असेल. खतरनाक आहे हे तिने जे मला सांगितलं, हा मी की ती तू, दॅट्स इट. आणि ते स्क्रिप्ट
असा वेळ द्यायला पाहिजे प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्रीने. आणि ती देताना मी तिला पाहिलं, कारण ती स्वतःशीच ते बोलत राहायची, असं म्हणून बघते, तसं म्हणून बघते, कधी आरशात बघत म्हणजे असं ते तिचं काम चालू असायचं, हे मी बघितलं. गुगली मला पडलाय. तर ते माझ्या डोक्यात राहिलेलं आहे. मला एकदा अमृता आणि मी पहिल्यांदा भेटलो, मटा सन्मान एक होता, जेव्हा मी मटाला नुकताच लागलो होतो आणि तू त्यावेळेला होतीस अँकर वगैरे, आणि मी गप्पा मारत होतो. तुम्हाला काय सांगितलं माहितीये का, ते मी आताही फॉलो करतो, की जेव्हा तुम्ही स्टेजवर एंट्री घेता ना, तेव्हा तुम्ही खूप दडपणाखाली असता. कुठलं दडपण असतंच आपल्यावर, म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधी असतं, कुठेतरी जायच्या आधी असतं. तर मला तू सांगितलं होतंस की तुम्ही श्वासावर फोकस केला पाहिजे, की श्वास तुझा बघ, तू श्वास फोकस कर, तू डाऊन होतोस, कूल डाऊन होतोस. ते मी आजही पाळतो माहितीये का. आणि मला काय तुझी आठवण येते की आपला श्वास फुलतो ना, आपण एक्साइट होतो, नाही तो श्वास कंट्रोल कर, मग तू आपोआप कूल डाऊन होतोस आणि शांत होतोस, आणि मग आपला फोकस जातो वगैरे. एवढं लक्षात ठेव. अगं मला हे इतकं लक्षात आहे ना, मी जिथं पॅनिक होतो ना तिथं मला तू आठवतेस, आई शपथ तुला सांगतो. आणि मी अतिशय शांत होतो, कारण श्वासावर फोकस करतो की हळू, आणि मग आपण पुढे जाऊया. मी पण ते पाळतेच, कारण हे कितीही वर्ष काम केलं तरी ते क्षण येतातच जेव्हा धडधड 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 होतं. परवा जेव्हा मी विंगेत उभं राहिले फिल्मफेअरच्या वेळेला, आणि ते म्हणाले, द ॲक्टर हू विन्स, इफ शी इज नॉमिनेटेड फॉर मोर दॅन वन फिल्म, देन यू हॅव टू अनाऊन्स फॉर विच फिल्म शी हॅज वन. ओके, सो मला लक्षात आलं मोर दॅन वन फिल्म शबाना आझमी आहे. तर म्हणलं शबानाजी जिंकले, वी कांट से इट, असं ते म्हणाले, कारण आधी आम्ही सांगू शकत नाही. तर मला धडधडायला लागलं या भावनेनी, जेव्हा मी विंगेत उभी राहिले. हे वाक्य त्यांनी मला सांगितलं की जर अशी ऍक्टर जिंकली तर तुम्हाला कुठल्या फिल्मसाठी जिंकली सांगावं लागेल. सो तेव्हा मी स्वतःला म्हणलं श्वासाकडे लक्ष दे. कारण मला असं वाटायला लागलं की नाही, म्हणजे काय मी कसं करू. तर म्हणलं नाही, आता आपल्याला काहीतरी बोलावं लागेल त्याच्या आधी श्वासाकडे लक्ष दे, तुला सुचेल काय बोलायचं ते, कारण ते अनाऊन्स होत असतं ना, यू हॅव टू जस्ट एंटर देअर अँड गिव्ह इट असं. तर तू म्हणलास तसं मग श्वास, आणि मग मी म्हणलं कणात आठ, कारण तुमचं पोस्चर सरांनी सांगितलंय ना, हे झालं की तुमचे विचार बदलणार आहेत, इथे कॉन्फिडन्स आहे, इथे कॉन्फिडन्स गेलाय. म्हणलं कणात आठ ठेव, श्वास घे, तुला सुचेल. आणि मग मी त्यांना म्हणलं, मैं जुर्रत कर रही हूँ क्योंकि मैं आपकी शिष्या हूँ और मैं उन सारे एक्ट्रेसेस के बतौर यहाँ खड़ी हूँ जो आपकी शिष्या है और जो आपके काम से प्यार करती है. सो हे सगळं मी ठरवलं नव्हतं, ऑब्व्हियसली तुम्हाला वेळ नाहीये ना, कसं ठरवणार सगळं. एक्झॅक्टली. सो तू म्हणलास तसं श्वास आणि पोस्चर हे माझे गुरु आहेत. त्याच्यामध्ये तू जेव्हा टप्प्यांचा विषय होता ना, तो मी आपला विषय अर्धवट राहिला, ते टप्पे तुला कुठले महत्वाचे वाटतात तुझ्यामधले? हा, असं तू म्हणालास तसं हे आईचं हे म्हणणं इथे आपण होतो, आणि मग तिथून वेगवेगळे टप्पे. म्हणजे नाटकांनी मला खूप, मराठी नाटकांनी माझा पाया रचला म्हणशील तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की मी मराठी भाषेत, मराठी नाटकांची जी परंपरा आहे, त्या परंपरा असलेल्या या ठिकाणी माझा जन्म झाला. कारण हे आपल्या हातात नसतं. कारण आपली जी नाटकांची परंपरा आहे ना, ती खरंच वेगळी. म्हणजे आज कोविड नंतर सुद्धा, आणि तू परवा मला असं पुनश्च हनीमून सारखं वेगळ्या प्रकारचं नाटक सुद्धा लोकांनी आज 65 प्रयोगांपर्यंत आणलं ना. आणि आम्ही निर्माते, म्हणजे असं नाही की कोणी भक्कम कोणी मागे उभे. सो मी त्या मायबाप प्रेक्षकांची ऋणी आहे की, आणि मी त्यांनी माझा पाया रचला असं मी म्हणतो. सो श्री तशी सौ हे माझं पहिलं नाटक, ज्याच्यात वंदना गुप्ते, मोहन जोशी, गिरीश ओक, सुनील बर्वे, क्रीम, आणि मी पहिलं व्यावसायिक नाटक त्यांच्याबरोबर. तर तिथून ती सुरुवात झाली असं. आणि तोपर्यंत मी प्रायोगिक नाटक करत होते, समन्वय नावाचा आमचा ग्रुप. समन्वय. सो अगदी खरं सांगायचं तर पहिला टप्पा जर म्हणशील तर साठेचं काय करायचं होता, कारण ज्याच्यात सलमा नावाची ती व्यक्तिरेखा संदेशनी माझ्याबरोबर काम केलं. माझा पहिला दिग्दर्शक तो. आणि संदेश केवळ माझा नवरा आहे म्हणून नाही, पण बरेच लोक हे म्हणतात त्याला की त्याच्याबरोबर तो माणूस म्हणून असा अनाग्रही आणि खूप काइंड असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही फुलता काम करताना. आणि ती जी साठेचं काय करायचं मध्ये जी सलमा होती ना, त्यांनी एक काहीतरी बदललं माझ्या हातलं. आधीचा जो हायपरनेस होता, कारण ती सलमा अशी मच्युअर्ड, आणि मी 22-23 वर्षांची होते, ते माझ्यात नव्हतं. ती प्रोफेसर इंग्लिशची वगैरे वगैरे. सो महत्वाचा टप्पा मी तो म्हणेन साठीचं काय करायचं प्रायोगिक नाटक, कारण मी तिथून आले. मग व्यावसायिकला मी तुला म्हणलं तर श्री तशी सौ, पण सलमाची ती बॉडी लँग्वेज मला सापडत नव्हती. मला हेही आठवते, कारण मी फिनी आणि अशी आहे ना, आणि ती सलमा अशी आहे ना,
खालचा तिचा स्वर आहे, तिचं बोलण्याचं. तर मला आठवतं एक सीन संदेशनी मला फक्त, तो म्हणाला अमृता असे आळस दे ना आणि असं इमॅजिन कर ना की ती बागकाम करतीये किंवा ती असं काहीतरी झाडांना हे करतीये किंवा ती गुणगुणतीये किंवा तू गाणं म्हण, किंवा दुबेजीने मला सांगितलं येताना गाणं म्हण ज्याने मी काम डाऊन होईन. आणि सलमा सापडल्यावर माझ्यातलं खूप काहीतरी शांत व्हायला लागलं असं मला वाटलं. निखिल रत्नपारखी सारखा एकतर तगडा अभिनेता, त्याच्यात सुद्धा एक गंमत अशी झाली, त्याच्यात साठेचं काय करायचं, म्हणजे साठी असूयेसाठी आहे आणि त्या साठेची याला असूया वाटते माझ्या नवऱ्याला. आणि त्याच्यात असा एक सीन आहे की त्यांच्या सेक्समध्ये सुद्धा साठे आलेले, तर तो जवळ येतो आणि तो साठेविषयी बोलायला लागतो आणि ती पुट ऑफ होते आणि ती दूर जाते. तर पुण्यात स्नेहसदनला प्रयोग सुरू होता आणि नंतर एक पुण्यातले आजोबा आले आणि ते म्हणाले तुम्ही त्यांना मिठी मारलीत स्टेजवर. म्हटलं हो, माझा नवरा दाखवलाय निखिल रत्नपारखी. तुम्ही त्यांच्याशी लग्न करणार आहात का? म्हणलं नाही, पण माझा नवरा दाखवलाय ना तो, तर त्यांना तो विषय असा होता. तुमच्या नवऱ्याला हे कळलं तर काय होईल? तर म्हणलं माझा नवराच दिग्दर्शक आहे आणि त्यांनीच मला ही मूव्ह सांगितलेली आहे. तर त्याच्यावर ते म्हणाले मला काहीच बोलायचं नाही. त्याच्यामुळे संदेशने तो मोकळेपणा तिथपासनं माझ्या इंट्रोड्यूस केला होता. सो तो एक महत्वाचा टप्पा. त्याच्यानंतर श्रीतशी सौ मला आठवतंय, हे बघ प्रायोगिक नाटक नाही म्हटलं तरी छोट्या आपण सतरंजा घालतो आणि प्रेक्षक त्याची मजा वेगळी. पहिला प्रयोग दीनानाथ, हाऊसफुल, कारण ही नावं, विषय संपला. आणि जेव्हा मी आले ना स्टेजवर तेव्हा असं एवढं प्रेक्षागृह भरलेलं, माझ्या घशाला एका क्षणात कोरड पडली माहिती आहे ना. आणि मोहन काका त्यांनी मला इतकं शिकवलं ना, मोहन जोशी, त्यांनी माझ्या डोळ्यात असं बघितलं, असं केलं त्यांनी मला फक्त. आणि स्टेजवर म्हणजे असं मस्त चल. आणि त्याच्यात मला गायचं होतं आणि टाळी आली गाण्याला आणि त्यांनी स्टेजवर, आणि ते सूत्रधार असतात त्यामुळे त्यांनी स्टेजवर अशा अशा टाळ्या, क्या बात आहे असं त्यांनी स्टेजवर केलं आणि हळूहळू ती भीती गळून पडली. आणि टप्पे सांगायचे तर मला दोन, म्हणजे इतकी शिकवणारी माणसं भेटली ना. मी स्वतः सगळ्यात जास्ती मी लक्की काय माहितीये सौमित्र, शिकवणारी माणसं. पहिल्याच काही मला आठवतंय कुठल्या तरी भूमिकेनं 2 नामांकन, तर अशोक काका त्या पार्टीला होते, सराफ. तर कोणीतरी त्यांना सांगितलं ही नवीन मुलगी आली आहे, तिला 2 नामांकन. ते मला म्हणाले बाळा अभिनंदन, सातत्य महत्वाचं, अजून काही वर्षांनी मला भेट, तेव्हा बोलूया. सातत्य. ते म्हणाले तुला आल्या आल्या चमकणं कुणालाही सोपं आहे, आणि त्यांनी ते स्वतः दाखवून दिलं ना आज महाराष्ट्र भूषण. सातत्य महत्वाचं म्हणजे किती सातत्य. तर हे शब्द माझ्या डोक्यात राहिले की आल्या आल्या, हे ते म्हणाले नाहीत पण त्यांनी मला सांगितलं सातत्य महत्वाचं, अजून काही वर्षांनी मला भेट, तेव्हा तू कुठे आहेस ते मला बघायचंय. आणि मध्ये मग आम्हाला दोघांना तेच मी विचारणार होतो की पुढे कधी भेटलीस तर सन्मान मिळाला एकत्र. तेव्हा मी तो त्यांना बहाल केला. अरे वा, की तुम्ही मला सांगितलं ना काका सातत्य, तर ते महत्वाचं. तू एवढी साधी कशी काय आहेस ग, इतकी घरी घरी कशी काय असतो चायला? नाही रे, असं कोण असतं लक्षात ठेवायला पाहिजे सौमित्र. हे ज्यांनी आपल्याला शिकवलं ना, मी विसरत नाही त्या बाबतीत माझं आहे. म्हणजे बाकी माझं काहीतरी सगळ्यांना असतातच, पण कुणी कुणी मला काय काय दिलं तर तो महत्वाचा. 2 माणसं, मोहन जोशी आणि दुसरं, आणि मोहन जोशींचं दुसरं हे अशोक काका. मोहन जोशींचं मला एक सांगायचं होतं. ते मला एकदा म्हणाले सिंहासनावर चढत जाणं तुझं आता होईल, ते मी बघतोय, विराजमान होणंही लोकांना जमतं. प्रत्येकाच्या आयुष्यात ही एक वेळ येते जेव्हा आपण उतरून दुसऱ्याला सिंहासनावरची जागा द्यायची असते. ते डिग्निफाईडली कर. अच्छा, ओ. तर मी असं त्याच्यावर विचार केला. ते म्हणाले आता ती वेळ तेव्हा मी तुला हे खूप लवकर नाही का सांगितलं तुला? नाही पण तेव्हा म्हणजे कदाचित नाही म्हणजे मला असं वाटलं नाही रे की आपल्याला लक्षात येत नाही रे, असं माझं म्हणणं आहे की ती कधी असूया आपला तो ठाव घेईल आणि कधी आपल्याला वाटेल की माझे दिवस आले. कळे बघ, यशाच्या उन्मारात आपण एकदा गेलो ना की आपल्याला असं वाटायला लागतं दिस इज इट. तर ती एक भावना पाहिजे की, म्हणजे अशी भावना नको की हे सगळं जाणार आहे, पण दिस येतील दिस जातील ही एक भावना असली तर आपण जेव्हा त्या सिंहासनावर असू त्याचं कृतज्ञता आपल्याला वाटेल रादर दॅन उन्माद. अगदी अगदी खरी गोष्ट. अशा अर्थाने त्यांनी ते मला सांगितलं. पण आता आजच्या काळामध्ये जेव्हा बघतो ना मी, काय प्रकारच्या तू भूमिका करतेयस आणि OTT मध्ये तू किती पद्धतीनं तू वेगळं काम करतेयस,
त्याचं एक वेगळं ग्रामर वेगळंच आहे, कामाची पद्धत वेगळी आहे, सगळी मंडळी वेगळी आहे तिथं काम करणारी, त्यांचं टेम्परामेंट वेगळं आहे. आत्ता मला असं वाटतं की तू ह्या सगळ्या शिडी जी आहेत पायऱ्या पार करून एका पोझिशनला खूप वर गेली आहेस, तरी पण इतकी साधी आहेस, सिम्पल आहेस. तर तू या सेक्टरमध्ये जेव्हा आता काम करायला लागलीस OTT मध्ये, खूप वेगळे विषय आहे, त्यात बोल्डनेस पण आहे, त्याच्यामध्ये सगळंच आहे. तर इथं काम केल्यानंतरचं तुला काय फिलिंग आलं ह्या लोकांबरोबर सगळं काम करतानाचं एक ऍक्ट्रेस म्हणून? कारण इथली गणितच खूप वेगळी आहेत. हे वेगळे पण काय आहे की तुला मॅच करायला तुला स्ट्रगल करायला लागला म्हण, चांगल्या अर्थानं अपडेट व्हावं लागलं म्हण? मी ना आयुष्याला सतत एक सांगत राहिले की मला ना सतत चांगली भीती वाटत राहू दे नव्या कामाची. मला कधी असं नको दे हा हे जमेल, हे मला नको वाटायला. आणि OTTने ती आव्हानं माझ्यासमोर ठेवली. दर भूमिकेला मला भीती वाटली, ओके हे मला जमणार आहे ना, हे चांगल्या अर्थी. कॅमेरा रोल झाला मला असं वाटत नाही, पण आधी तुम्हाला ते धडधड थोडं एक श्वासाकडे लक्ष दे सांगायला तेवढं ते वाटत नाही, तर मग तुम्ही तोच तुमचा जिवंतपणा आहे असं मला वाटतं. चांगली भीती, यु नो. सो त्याची सुरुवात कुठेतरी मी म्हणेन OTTच्या आधी सुद्धा गुलजार साहेबांबरोबर झाली. मी निर्मला केलं त्यांच्याबरोबर. आणि एका व्यक्तीरे मी नाटकात आलेले असल्याने थोडं लाऊड माझं करण्याकडे आणि गुलजार साहेबांनी मला तो जो मी तुला म्हणलं जो किल्लाच्या वेळेपर्यंत खूप स्थिरावले मी आतनं, पण त्याची सुरुवात गुलजार साहेबांनी खूप शिकवलं. मी तुम्हाला म्हणायचं बेटा टायमिंग करलो, तुम्ही म्हणायचे म्हणजे पोळ्या लाटत जर बोलणार असेल तर भांडताना पोळ्या लाटताना कसं होणार आहे आणि हसताना पोळ्या लाटताना कसं, टायमिंग करलो असं. तर ते इतक्या गोष्टी, किंवा त्यांनी मला एकदा सांगितलं होतं ते मला खूप लक्षात आहे, जे नसीर सरांनी पण सांगितलं होतं की खूप तयारी करतो ना आपण, तर सर म्हणायचे कॅरेक्टरायझेशनचा अगदी विचार कर, पण जेव्हा विंगेत जाऊन स्टेजवर पाऊल ठेवलं ना की उत्स्फूर्तता, तिथे थिअरी नको आहे. सो तिथे ते सोडायचं मागे ठाप. आणि मग आता काय होणार आहे, आजचा प्रयोग, आजचा प्रेक्षक, यु नो, मग त्या क्षणाला न्याय द्यायचा, मग घेत जायचं. आज काय होणार आहे, आज काय नाही, तर मग तुम्ही तेच ठरलेलं करत राहाल अशा अर्थाने. आणि गुलजार साहेबांनी पण मला एकदा सांगितलं की निर्मलाचं तिचं मोठ्या माणसाची लग्न होतं वगैरे, तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तिची काय व्हल्नरेबिलिटी असेल, तिला असं झालं असेल, तसं झालं असेल, ते झालं असेल, असं झालं असेल, खूप काय समजावलं. आणि मी असं करत होते. मग मला म्हणाले अब ये सब भूल जाओ और शॉट दे दो. आईला तर हे माझ्या डोक्यात बसतं. म्हणजे मी खूप विचार करते एखाद्या व्यक्तिरेखेचा, आणि मग मी सेटवर गेले आणि कॅमेरा रोल मी म्हणते अब ये सब भूल जाओ और शॉट दे दो. मी तुझं म्हणतो ते, कारण आता सपोज सौमित्र हे जर एक कॅरेक्टर असेल तर तू त्या कॅरेक्टरायझेशनचा विचार सौमित्र असताना करत नसतोस, तू ते जगत असतोस, राईट? बरोबर. म्हणजे सौमित्राला नेहमी वेगळी वाट चोखंदळायची होती असा विचार तू करत नसतोस, तू ते जगत असतोस. बरोबर, करेक्ट. त्याप्रमाणे मी आता फॉर एक्झाम्पल रझिया गली बॉयची, तर सगळा तिचा अभ्यास केला. एका रझियाला जाऊन भेटले, तिच्या झोपडपट्टीतल्या घरात गेले, पण नंतर सेटवर आल्यानंतर ते सगळं मागे फेकून करेक्ट आलं माझ्या लक्षात. असं तीच होतेस तू, व्हावं लागेल. नाही तर मग तू म्हणलास तसं मेकॅनिकल दिसायला लागतं, तुमचं कामातलं प्रिपरेशन दिसायला लागतं, आणि मग मजा गेली. पण ह्याच्यामध्ये आता मला तू म्हणालीस ना की तू समन्वय करत होती, तुला असंच सतरंज लागून बसलेले लोक दिसायचे, मग तू श्री तशी सौ केलंस, एकदम तुला क्राऊड दिसला. तसंच तू जेव्हा पुढे यायला लागलीस, OTT मध्ये काम करायला लागलीस, किंवा गली बॉय सारखा एक मोठा सिनेमा तुला आला, आणि पुन्हा ते एक त्याचं प्रमाण वाढलं ना प्रेक्षकांचं, जो फक्त मराठी पुरता होता तो आता देशातला झाला सगळा, आता तर तो ग्लोबली झाला सगळा. ह्या क्राऊडकडे कसं बघतेस तू? तुझ्यातल्या तुझे जे असतं फ्लरिश होणं असतं, ते कसं वाटतं तुला? मला खूप आनंद होतो या गोष्टीचा, पण त्या क्राऊडकडे जाण्याआधी एक महत्वाचा टप्पा मला उद्धृत करायचा, तो म्हणजे टेलिव्हिजन. आणि मला बोलायचं त्याच्याविषयी, कारण आपल्याकडे टेलिव्हिजन म्हटलं की वेगवेगळे त्याच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन आहेत. आणि मला दुबेजींनी फार चांगला दृष्टिकोन दिला टेलिव्हिजनकडे बघण्याचा. अच्छा. जेव्हा मला अवघाची संसार किंवा त्याच्या आधी झोका पण असेल, पण अवघाची संसार कसा तो डेली सोप होता ना, झोका विकली होतं, आणि तो आधीचा काळ होता. तर अवघाची संसार आला, मी म्हणलं बापरे. तो दुबेजी म्हणाले नाही करो, ये रियाज है. आणि कॅमेरा माझा मित्र बनायला मला अवघाची संसारने जी मदत केली ना, कारण तो माझा रियाज असणार होता. आणि दुबेजींनी मला तो दृष्टिकोन दिला की मनापासून कर, त्या स्क्रिप्टवर पूर्णपणे त्याचं ट्रूथ कसं आणता येईल, कारण तुम्ही दिवसाला 15-15 तास काम करत असता, पण तिथेही तुम्ही ट्रूथ कसं आणाल, तिथेही तुम्ही ते कन्व्हिन्सिंग कसं कराल.
आसपास धबडधबड ढोल वाजत असताना सुद्धा तू इमोशनल सीन कसा करशील. अशी अनेक आव्हानं टेलिव्हिजन चं कसं असतं रे, आपण कधी कधी कुठे दंग्याच्या जागी पण काम करत असतो. म्हणजे बजेट्स कमी असतात, पण मला आर्थिक स्थैर्य दिलं. त्याच्या पलीकडे जाऊन मला कॅमेराशी मैत्री मला अवघाची दिली. पण टीव्ही मध्ये 4.5 वर्ष टीव्ही मध्ये हा जो रियाज आहे तो होऊ शकतो टीव्ही मध्ये काम करताना. तुम्ही ठरवलं ना, म्हणजे जसं डॉक्टर लागूनी मला सांगितलं होतं, तू ठरवलंस तर तिथे 3 वर्ष राहूनही शिकणार नाहीस आणि नाही तर इथेही तू शिकू शकतेस. सो आय थिंक दृष्टिकोन फार. पण रियाज होण्यासाठी ज्या काही पोषक मूल्य लागतात, किमान रियाज करायला ज्या काही गोष्टी लागतात त्या होतात टेलिव्हिजन मध्ये काम करत असताना. मला त्या जाणवल्या, मला त्या करता मी त्या करायचा प्रयत्न केला. म्हणजे मला ती बाई आसावरी जी होती, तिचे त्रास, तिची खदखद मला खूप म्हणजे त्रासही झाला ती व्यक्तिरेखा करण्याचा. आणि तू म्हणतोस तसं बरोबर आहे, कधी कधी राग पण यायचा, कारण इमोशनल सीनला कोणीतरी बोलत असायचं. पण त्यांनी ना, कारण माझं ना एक होतं, जेव्हा टीव्हीवर मला लोक बघणार आहेत त्यांना मी सांगू नाही शकणार इथे एक माणूस बोलत होता म्हणून माझा हा शॉट वाईट झालाय. आणि ती बांधिलकी आईकडनं माझ्याकडे आली होती की तू कारण नाही द्यायची अमृता, वाईट का झालं. रियाज हे सोलो आहे ना, रियाज सोलो असतो, तू आणि तू. पण प्रॅक्टिस पण आहे, प्रॅक्टिस पण आहे. कारण नाही म्हणलं तरी कॅमेरा रोल ऍक्शन हे तू ऐकतेस दिवसभर 15 तास. आणि ऍक्शन म्हणल्यावर आईची ती बांधिलकी होती की जसं चुकीला तू हे नाही सांगू शकतो की जस्टिफाय नाही करत, माझा पाठ नाहीये कारण, असं नसतं. हे नाही, हे नसणार आहे. सो ते कुठेतरी स्वतःला सतत पणाला लावायची सवय लागते तुम्हाला. ठीक आहे, इथे हा ढोल वाजतो ना तरी मी हा शॉट चांगला कसा देऊ शकते. मग त्यामुळे हल्ली मी खूप नट बघते जे मला कळू शकतं. म्हणजे मलाही ते वाटतं म्हणजे तुम्ही हळू आवाजात बोलला तर माझा शॉट चांगला होईल, पण मला आता फरकच पडत नाही. मी टेलिव्हिजन केलेलं असल्यामुळे तू इथे ओरडत असताना मी तुला इथे इमोशनल सीन करून दाखवते. आय कॅन, बिकॉज तालीम झाली आहे माझी. पण टीव्ही इंडस्ट्रीला इतकं दुय्यम का मानलं जातं काय? कारण खरंच दमायला पण होतं रे, दमायला होतं. 15 तास काम तुम्ही करत असता. कधी कधी चिडचिड पण अशी की अरे यार आता मला घरी जायचंय, आणि रात्री 12 वाजता घरी पोहोचून पुन्हा सकाळी 7ला. ह्यातनं तो ऍक्टर कधी कधी दमत जातो असं मला वाटतं. पण तरी सुद्धा मला काय म्हणतात, माझी पहिली गाडी टेलिव्हिजननी दिली आहे, मला खूप काही त्या टेलिव्हिजननी दिलं, पण मला ते करत नाही राहता आलं पुन्हा. आणि तू जे म्हणतोस आता, तू ग्लोबलकडे जसा गेलास, आता OTT आणि टेलिव्हिजन. OTTत कसं झालं, तगडे रोल्स, चांगली बजेट्स, सिनेमा इतके तगडे, उत्तम दिग्दर्शक, राईट. सो हे सगळं काय म्हणायचं तुला, ज्या व्हॅल्यू जे मला मिस व्हायचं कुठेतरी की अरे हे असतं पाहिजे, ते सगळं मला तिथे मिळालं. मला असंच वाटतं की OTT जसं ओपन झालं ना तसं एक खजिना मोकळा झाला तुझ्यासाठी, माणसांचा, प्रोजेक्ट्सचा, अनुभवाचा. आणि त्यात तू अशी फुल त्याच्यामध्ये मूव्ह झालीस, कारण किती माणसं तुला भेटली त्या निमित्तानं. म्हणजे OTT मुळे खूप माणसं तुला भेटली ना खरंच. अगदी अनुराग कश्यप पासून नवाजुद्दीन पासून सगळी. या विश्वात आल्यानंतर तुझे खूप चांगले मित्र कोण झाले? तू नावं जी घेतलीस ती अनुराग कश्यप, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी. मला त्यांना भेटायचं एकदा, आपण भेटूया. फार चांगला, माणसं खूप चांगली आहेत रे. माझ्याशी मैत्री व्हायला एक तुझ्याशी पण झाली, कारण ट्रूथ पाहिजे, ट्रूथ पाहिजे. आणि माणसं सच्ची ही सगळी आहेत. कोंकणा सेन शर्मा काय माणूस आहे रे कोंकणा. पण तू खूप लोकांकडून खूप घेत आलीस ना, जसं तू सांगतेस की प्रत्येक एक शब्द घेतेस तू, वाक्य घेतेस आणि फिट करतेस, जसं अशोक मामांचं घेतलं तसं ह्या लोकांशी बोलताना मग अशी अनुराग कश्यपचा एक तू अप्रोच सांगितलंस की कशा पद्धतीने तो बघतो, तसं कोंकणा सेन शर्मा असू दे किंवा नवाजुद्दीन असू, यांच्याकडनं काय तुला असं वाटलं की हे भारी याच्यातलं, हे घेता आलं पाहिजे याच्यातलं? नवाजकडनं तू आता मला म्हणालास ते नवाज, मला आधी जेव्हा पहिलं मी ना त्याच्यावर चौसर नावाची एक फिल्म केली जी आलीच नाही, सागर सरहदी यांनी बाजार केली ती. सो तेव्हा नवाजकडे राहायला जागा नाही, पत्र्याचं घर वगैरे असा तो राहत होता. नो वन न्यू हिम. पण पहिल्यांदा तो माझ्या समोर आला आणि तो बोलायला लागला. माझा सिनियर ना, मी हसले. तुला तो माहित होता? हो, कोणीतरी एक चांगला ऍक्टर असला की तुमच्या अरे नवाजुद्दीन अच्छा आहे, इतपतच. पण नवाजुद्दीन अच्छा आहे, पण त्याला काही काम मिळत नाहीये, एक सीनचे रोल्स करतोय. तर तो समोर आला आणि बोलायला लागल्यावर गिव्ह अँड टेक सुरू झाली. आणि आमची केमिस्ट्री जणू काय मी खूप दिवस काम करतोय अशीच त्या पहिल्या यालाच जुळली. पण मी संदेशला म्हणलं यार, त्यांनी पहिल्यांदा मला काय शिकवलं, तर मी नाटकातनं गेले होते ना,
इट वॉज वन ऑफ माय फर्स्ट फिल्म्स. तर मला असं वाटायचं की मोठ्यानं बोला ना. तर हे फिल्मचं काय होतं, तुम्हाला इथे माईक असला ना की तो एकदम बोली बोलतो ना, का माहिती तू हा, असं मला. तर मी म्हणलं संदेशला हाच मला ऐकू हा मोठ्यानं. पण मला असं लक्षात आलं नाही, त्याला तो बरोबर अंदाज आहे, त्याचं बरोबर आहे, कारण ते दिसताना ते बरोबर दिसतंय. तर आपणही, तर त्यांनी मला ते जे तुमचं ते, तर तुम्ही कॅमेऱ्यासाठी जे तुम्हाला तो कंट्रोल नवाज खरंच करतो ना, कारण तो त्याचा प्रत्येक क्षण खरा असल्यामुळे तो कंट्रोल मला त्याच्याकडनं आला नाटकात इथे आल्यानंतर. कट टू नवाज मला रमण राघवला वेन ही वॉज अ स्टार. रईस बी सगळं झालंय. नवाजुद्दीन सिद्दीकी इज अ नेम. ही इज कम्प्लीट एक्झॅक्टली सेम. पत्र्याच्या घरातनं त्याचा एक विला झालेला आहे, पण त्या माणसात तसूभरही बदल नाही. सेटवर आला म्हणाला, भाई तेरे मराठी में क्या काम हो रहा है यार. कारण तेव्हा किल्ला आली होती, तेव्हा किल्ला आली होती. काश मुझे मराठी मैं सीख सकता यार, तेरे मराठी में क्या काम हो रहा है, चल रिहर्स करते. म्हणलं चल रिहर्स करते. असं म्हणून आमची तालीम सुरू, म्हणजे जणू काही मध्ये काही नाहीच, सुरूच झालं. सो खरं सांगायचं झालं तर जेव्हा ही माणसाची चढत जात असतात रस्त्यावरनं येऊन ती असं करतात, तेव्हा ते यश पचवणं खूप अवघड असतं असं मला वाटतं. पण ते त्यांनी, इवन पंकज फॉर दॅट मॅटर, मी पंकज बरोबर मी एक ऍड केली फक्त, पण पंकज जे ते डाऊन टू अर्थ असणं जे आहे ना. पण ही माणसं आधी कुठं असतात, एकदम अशी अरे काय माणूस आहे असं वाटायला लागतं. अरे पण त्यांचं स्ट्रगल खूप. पंकजनी एक एक सीनचे, आपण तेव्हा त्यांना ते एकदम आल्यावर आपल्याला असं वाटतं की ते एकदम आले. काही नॉन मराठी लोकांना असंच वाटलं की मी एकदम आले कुठेतरी. मराठीतल्या लोकांना माहिती होतं की ही सातत्यानं करते का. सो ती पायरी हळूहळू आपण हे करत जातो असं मला वाटतं. पण या सगळ्या लोकांकडनं किंवा सगळ्यात पहिल्यांदा गुलजार साहेबांकडनं मी हे शिकले की त्यांच्याहून मोठं मला असं वाटत नाही की म्हणजे. आणि एव्हरग्रीन किती वर्ष यार. आज या वयाला ते ऑस्कर मिळाल्यावर सुद्धा ते तिथे. तर मला असं वाटतं जेव्हा काही थोडेसे असे एक तेंडुलकरांचा फार छान शब्द होता, काही माणसाचे असे हवेत जातात बजारा असं यश मिळालं, तो जरा फुललाय असं ते म्हणायचे. तर ते अशी फुललेली माणसं मला पाहिली की मला अशी गंमत वाटते. आणि मला गुलजार साहेबांची आठवण येते की अरे थांबा ना बघायला. म्हणजे पण याच्यामध्ये ऍक्टर हा नेहमी हावरट असतो की नाही, एखाद्या भूमिकेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी. पैसा पण असतो त्याच्यामध्ये, पण ठीक आहे, हावरटपणा एक चांगल्या अर्थानं म्हणूया आपण. तू ज्या या वेगळ्या टप्प्यांवर आलीस ना, म्हणजे तुला नॅशनल श्वास सारख्या सिनेमात तू काम करायला लागलीस, तो सिनेमा एकदम नॅशनललाच गेला, त्यानंतर तुला नॅशनल अवॉर्ड पण मिळालं अस्तूसाठी. मराठी बरोबर तू हिंदीत पण काम करायला लागलीस, हळूहळू तू OTT मध्ये, म्हणजे सगळं तुला मिळत जायला लागलं असं वाटलं अर्थात. पण ॲज अन ॲक्ट्रेस आपल्याला हावरटपणा असतो बघ, की हे मला करून बघायचं, हे मला मिळालं पाहिजे, मला या मुकामवर जायचं, असं तुला असं कधी वाटलं नाही? सततच वाटत होतं. म्हणजे मी मगाशी बोलताना मी तुला म्हटलं की ती आव्हानं OTTने मला दिली प्रत्येक वेळेला. पण कधी कधी आपल्या स्वप्नातल्या गोष्टी होतात, कधी कधी स्वप्नापलीकडच्या होतात. तसंही थोडं झालं. म्हणजे कसं की मला जेव्हा मी त्या बार डान्सरचा रोल केला लिलीचा, त्या वयाला मला एक सिडक्ट्रेस म्हणजे काय म्हणतात ती पुरुषांना बार डान्सर, ती संधी मला यायला असं मला वाटलं नव्हतं. मला डान्स शिकावा लागला, डान्सचे क्लासेस केले मी, किंवा मी कामाठीपुरात गेले, मी रेश्मा आपाला भेटले जी स्वतः एक बार डान्सर होती, जिने मला त्या प्रकारचा डान्स शिकवला जो बार डान्सरचा. कारण ती म्हणली बाल असे झटकण्याचे की पुरुषाचा हात पैशाकडे गेला पाहिजे, असे केस झटकायला शिक, असं ती मला म्हणाली. की ती अदा अशी पाहिजे की पुरुषांनी पैसे उडवले पाहिजे तुझ्या अंगात. ती दॅट इज हर प्रोफेशन राईट. सो ती त्या भीत्या काय म्हणतात मागे टाकण्यासाठी हे सगळं घडत गेलं असं मी म्हणेन. सो हे होत गेलं. आणि ती हाव खरं तर आहे. हाव म्हणण्यापेक्षा मी काय म्हणेन माहितीये, कारण मला एक खूप छान काजोलचा मी इंटरव्ह्यू ऐकला होता. त्यात तिने एक गोष्ट सांगितली होती की एक काहीतरी माणूस असतो, तो देवाला म्हणत असतो की मला सपोज मला अँबॅसेडर पाहिजे, आणि तो देव त्याला म्हणतो अच्छा चल घे अँबॅसेडर, मी तुला मर्सिडीज देणार होतो, अँबॅसेडर घे. सो तुम्हाला माहिती नसतं की आयुष्याने तुमच्यासाठी काय योजना करून ठेवली. तुम्ही जर विश्वासाने पुढे गेलात ना, तर तुमच्या स्वप्नावलीकडचं ज्याला म्हणतात तुम्ही मॅनिफेस्टेशन, ते घडत जातं. हे मला जाणवून गेलं. पूर्वी माझं असं होतं की मला हे पण आता मी मागत नाही, मी फक्त कृतज्ञता ठेवते मनात, आणि मग मी उत्सुकतेने बघते आता काय होणार आहे, काय असणार आहे पुढे. आणि ती आयुष्याची मजा मला खूप वाटते. आणि तुम्हाला म्हणाला असं ग्लोबल ऑडियन्स मिळाला, तुला काय वाटतं? खरं सांगायचं तर माझ्यासाठी पुन्हा एकदा तो एक क्षण खरा करणं हे आव्हान नव्याने उभं राहतं, तेव्हा मी घाबरलेलीच असते तितकीच. किती ऑडियन्स मला बघतोय हा मुद्दा नसतो तेव्हा. म्हणजे कोको पण मला म्हणाली कोंकणा की ती पण जेव्हा शॉर्टला ती आता
मी शॉटला आले ना पहिल्या दिवशी मी धड 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 हे होतच, बिकॉज नवी मॅच ना रे, खेळाडू सारखं येते. पण या सगळ्यामध्ये तू जशी वरवर चढत गेलीस त्यामध्ये संदेश तर तुझ्या सोबत असणं हे माहितीच आहे मला, मी बघितलेलंच आहे. पण या हिट वेगळ्या टप्प्यांवर या सेकंड फेजमध्ये आत्ताच्या त्याच संदेशने तुला काही मोलाची मदत किंवा मोलाचं काही पॉइंट्स दिले का, किंवा तुझं काम बघून तुला काही सल्ले दिले का? प्रत्येक टप्प्यावर. म्हणजे कुसुमदेवी यादवची जी ऑडिशन होती माझी, तर मलाच ना विश्वास बसेना की नवाजुद्दीन गायतोंडेला जी घाबरवेल, तर मी संदेशला म्हणलं मी केवढीशी आहे. आणि त्याची एक गोष्ट आहे, फ्रँकली काय झालं, मी केस कापले कारण मला ना त्याच भूमिका येत आहेत असं मला वाटायला लागलं. म्हणून मी ना शॉर्ट हेअरकट घेतला. शेफाली नावाच्या माझ्या मैत्रिणीने शॉर्ट हेअरकट. आणि युनिव्हर्स कॉन्स्पायर्स त्याच वेळेला नवाजने मला मंटोच्या प्रीमियरला बोलवलं की तू प्रीमियर देखणे आजा. आणि नंदिता बरोबर मी फिराक केला होता. मी प्रीमियरला गेले जिथे विक्रमादित्य मोटवाने आणि वरुण ग्रोव्हर आले होते. विक्रमादित्य मला ओळखलं नाही. मी खरं तर त्यांनी प्रोड्यूस केलेली एक शॉर्ट फिल्म बूथ केली होती. तर त्याला म्हणलं हे, तर म्हणला अमृता, ओ यू लुक सो डिफरंट, एक मिनिट. तर त्याने असं वरुणला बोलवलं आणि असं काहीतरी त्यांच्यात, तर म्हणाला कल एक ऑडिशन आहे. तर म्हणलं कैसी, दे ना तुम ऑडिशन दे ना. तर म्हणलं ठीक आहे. आणि मग गौतम कृष्णचंदाने मला, तर मी त्याचे सीन आधी आले पाठ करायला, तर मी संदेशला म्हणलं बापरे रॉ एजंट मी, काय कास्टिंग यांच्या मनात, मला काही कळत नाही वगैरे वगैरे. तर संदेश मला म्हणाला माझ्याबरोबर तालीम, आम्ही एकमेकांबरोबर तालीम करतो. तालीम, तो स्वतः एक चांगला ऍक्टर असल्याचा मला फायदा. तर तो मला म्हणाला, तो अमृता पोलीस जो असतो ना तो चोरासमोर रोब वगैरे हे करेल, ए क्या वे, पण रॉ एजंट आहे ना त्या लोकांना माहिती असतं ते काय, एकतर त्यांना छुपं राहायचं असतं, त्याच्यामुळे ते दिखावा करणार आविर्भाव कुठलाच नसतो. हा, त्यामुळे नॉर्मल बोल, शांत कर, असं त्यांनी सांगितलं. आणि आय थिंक मी तुला नावं सांगणार नाही ज्या नट्यांनी त्या भूमिकेसाठी ऑडिशन केलं होतं. आय वोंट टेल यू बिकॉज मला ते अनुरागनी प्रायव्हेटमध्ये सांगितलं. पण मला ते मिळण्याचं महत्वाचं कारण होतं मे बी त्यांच्यामध्ये कदाचित तो आविर्भाव आला असावा आणि संदेशच्या सांगण्याचा, कारण मला ते माझं येत नव्हतं. कदाचित तो नसल्यामुळे ते माझ्या पदरी पडलं असावं. सो त्या माणसाने मला, मी नेहमीच म्हणते त्या माणसाने मला असं काय तू ना, मी जेव्हा तुझ्याकडे बघतो ना तेव्हा तू सातत्यानं एक तुझा ग्राफ चढतानाच दिसतो मला. तुला मिळत गेलं सोनं करत गेलीस आणि आता ज्या टप्प्यावर आली असतो. पण ॲज अन ॲक्ट्रेस किंवा अमृता म्हणून तुला, आपण आपल्याशी बोलत असतो, म्हणजे मला माहिती आहे की माझा स्ट्रगल काय होता, मला माहिती आहे माझी कधी फाटली होती. मला आत्ता वाटतं की सौमित्र तू तुझं सुरू केलंस किती छान, पण मला माहिती नाही ते काय माझी लागली होती कधीतरी. असं तुला असे तुझे टप्पे आहेत का कधी की यार हा टप्पा मला सॉलिड डेंजर वाटला होता की मी आता कशी बाहेर पडेन किंवा मी ह्याला कसं टॅकल करेन? अर्थात सुरुवातीचा टप्पा जेव्हा काम मिळतच नव्हतं, म्हणजे श्रीतशी सौवरच्या आधी मी काय म्हणतात फोटो काढले होते आणि प्रत्येक ऑफिसेसमध्ये जाऊन फोटो द्यायचे आणि किती म्हणजे दिवसाला 6 ऑडिशन्स देते पण एकही काम मिळत नाहीये, कुठे मी थ्रूच होत नव्हते रे. आणि मला असं वाटलं बापरे, आणि एकतर काय म्हणजे आता कसं खर्च निभणार आहेत, काय होणार आहे, काय कळतच नव्हतं मला काय. आणि तेव्हा मी खूप गर्तेत मला असं वाटलं तर चुकलाच बहुतेक आपला डिसिजनच चुकलं. हो, डिसिजन कदाचित नसेल आपल्यात काही, यु नो, असं एक ते वाटायला लागलं होतं. तेव्हा संदेश माझ्या किती काळ होता सगळा हा? एक वर्षभर असेल रे. असेल मी आणि त्या अंधेरी भागात ना अशी ऑफिसेस आहेत, एक ऑफिस, आणि अजूनही मला ते स्ट्रगलर्स दिसतात. असं मी जाऊन ह्या पे ऑडिशन चल रहा है क्या, मैं बस ट्राय करती हूँ, आप देखो तो सही वगैरे वगैरे, हे जे असतं ना. किंवा राम गोपाल वर्मांच्या ऑफिसमध्ये मला हात जाऊ देत नव्हते, म्हणजे मी फोटो प्लीज, तरी असं घेतलं आणि हा ठीक आहे असं ठेवून दिलं. सो हे होतं, हा एक टप्पा मला आठवतो. आणि दुसरा महत्वाचा टप्पा मला आठवतो म्हणजे बाबांचा अल्झायमर्स. प्रचंड अवघड काळ होता आणि ते सगळं विसरायला लागलं जेव्हा मलाही विसरले तो काळ, आणि ते थोडे त्या आजाराच्या भागामुळे ते व्हायलंट व्हायला लागले तो काळ. तेव्हा आई, मी आणि संदेश एकत्र होतो, त्याच्यामुळे आम्ही होतो. परंतु तेव्हा एक महत्वाचा टप्पा माझ्या आयुष्यात एक बदल झाला, तो म्हणजे त्या काळात विजय तेंडुलकर माझे काय म्हणतात गॉडफादर, काय तू नाव द्यायचं ते मला बघत होते. आणि कधीच माझ्या बाबतीत असं झालं नाही सौमित्र. अवघाच्या संसारचा शूट इनफॅक्ट, आणि मी आणि प्रसाद म्हणजे आम्हाला पाठही नाही करायला लागायचं. आम्ही यायचो, केमिस्ट्री अशी होती की सीन त्यांनी त्याचा वाचलाय, मी माझा वाचलाय, टेक ओके, असं आम्ही काम केलंय मी आणि प्रसाद ओकने, इतकी केमिस्ट्री. पण एक दिवस असा आला माझ्या आयुष्यात
मंदार पिंगळी प्रसाद मला अजून आठवतंय. रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. पहिलं वाक्य काय रे? आय एम सॉरी, नो प्रॉब्लेम. हां, पहिलं वाक्य सांग. हां, ओके, रेडी. चल. हां, रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन. सॉरी, पहिलं वाक्य काय होतं रे? आणि शेवटी मी म्हटलं 2 मिनिटं थांब, आणि मी रडायला लागले. पशा मला म्हणाला थांब, ब्रेक घे म्हणून. आणि सगळ्यांना माहिती होतं बाबांचं काय आहे, आणि ते सिरियस होते. आणि त्या दिवशी म्हणजे त्याच्या काही दिवस आधी मला तेंडुलकर असं म्हणाले होते की तू सायकोथेरपीचा विचार का नाही करत. आणि मला असं वाटलं तर म्हणजे माझे खूप टॅबू होते. आणि मला असं वाटलं 1 मिनिट, मी काय वेडी आहे का? एक्झॅक्टली, मी काय वेडी आहे का? हे काय मला सांगतात सायकोथेरपी वगैरे? आय शुड बी एबल टू मॅनेज ऑन माय ओन, राईट. तो दिवस मला जेव्हा सगळं युनिट थांबलंय, सन्नाटा, आणि मला एक डायलॉग मला बोलता येत नव्हता. सुमित्र रिटेक्स चालले. प्रसाद माझ्या पाठीवर हात फिरवते. ओके, इट्स ओके. मंदार मला वाटतं नो प्रॉब्लेम, चलो वन मोर, काही प्रॉब्लेम नाही. सगळे प्रेमानेच वागतायत. पण आपल्यालाच एक रडायला लागले मी. मला आठवते माझे ड्रायव्हर मला म्हणले मॅम धीरज रखिये कोई बात नाही. कारण सगळ्यांना माहिती होतं. त्या दिवशी मी ठरवलं मी थेरपी घेणार. कारण हे नाही, असं नाही. मग कामात आलं माझ्या, हे नाही, हे बरोबर नाही. मदत घेणं हा कमीपणा मला तेव्हा वाटत होता, खरं सांगायचं तर, की माझ्यात काहीतरी कमी आहे, पण मला करायला लागेल, कारण मला नाही काम करायला जमत आहे. अँड देन तेंडुलकरांनीच मला एका थेरपिस्टचा नंबर दिला होता. मी फोन केला आणि खूप वल्नरेबल. आणि मला काही मित्र पण म्हणाले काय विकनेस आहे तुझा, तू आम्हाला सांग ना, तू कशाला थेरपीला जाते. पण मी गेले थेरपीला. आणि तिथनं एक माझा महत्त्वाचा प्रवास सुरू झाला सौमित्र, जो आज तागायत माझ्या आयुष्यात माझा हात धरून. मानसोपचार हे विज्ञान मी म्हणेन, त्यांनी इतकी कवाडं खोलली माझ्यासाठी. म्हणजे माझ्या करिअरमध्ये माझ्या मानसोपचारचा महत्त्वाचा. हो, बिकॉज सी इट इज व्हिजन. तू इथे जो विचार करणारस ना, ते व्हिज्युअल. कित्येक चांगल्या ऍक्टर्सचं का नाही करिअर होत? मला असं वाटतं की आपल्या विचारांनी आपलं आयुष्य रन होत असतं, ज्याला आपण नशीब म्हणूया, ज्याला आपण नशीब म्हणतो, राईट. माझे विचार बदलायचं सामर्थ्य मला मानसोपचाराने दिलं. म्हणजे तू म्हणलं असं गर्तेत जातच होतं मी. बाबांचं हे झालं तर मला असं कशाला काय अर्थ नाही असं वाटत होतं. माझं रडणंच थांबायचं नाही. कम्प्लीट डिप्रेशन म्हण काय त्याच्यात मी होते. आणि हळूहळू थेरपीने मला रिसोर्सेस दिले. कसं लिफ्ट अप व्हायचं, कसं काय करायचं, काय करता येईल. 5 सेन्सेसचा एक साधा रिसोर्स आहे. जेव्हा तुला वाटायला लागलं समजा माझ्यात काही अर्थ नाहीये, काही खरं नाहीये, तुझा कॉन्फिडन्स गेला, फक्त आसपासच्या 5 सेन्सेसकडे लक्ष द्यायचं. म्हणजे 5 आवाज ऐकायचे, 5 वास, 5 गोष्टी बघायच्या, आणि 5 सेन्सेस अजून काय, 5 टच घ्यायचे. तुझा मूड बदलणार. मी लिहून देते तुला. तू वर्तमानात आलास, कारण आपलं वर्तमानात येणं होत नाही. किती महत्वाचं आहे. हो, हे फार कमाल आहे. हे तुला खूप सिंपल वाटेल सौमित्र, करून बघ तू हे. म्हणजे 5 टच, 5 माणसं, 5 वास, हे जे 5 माणसं असं नाही. 5 म्हणजे आता मी इथले रंग बघू शकते. हा कुठला आहे, हा चल एक नेव्ही ब्लू का काळा आहे बघ, हा पिवळा. तुझ्या हे काय, तू हे हातात काय घातलंयस ते. तुझा आवाज मला ऐकू येतोय, एसीचा काय बज आहे का, अच्छा ही पानं हल्ली बघ आता इथे, पानाचा काय टच आहे. तुझा मूड बदलणार, तुला कॉन्फिडन्स येणार. 5 सेन्सेस. म्हणजे कित्येकदा डिप्रेशनचे पेशंट्स किंवा ह्याच्यात सुद्धा तुम्हाला, किंवा मला सुद्धा कधी कधी हे आयुष्य संपवावं, खूप दुःख होतंय, त्यावेळेला 5 सेन्सेस झाले ना की त्या कनेक्टने तुझं मूड. तुला असं वाटलं होतं आयुष्य संपवावं? हा, म्हणजे बाबांचं जेव्हा मला ते त्यावेळेला तो पॉइंट. हो, मला असं खूप त्रास होत होता. पण आता हा म्हणजे हे एकदम मी अस्तूकडे गेलो, अस्तू सारखा सिनेमा, तो तुला इतका कनेक्ट झाला असेल ना तो. अरे कन्नड बाईचा रोल जिला मराठी येत नाही, तो मला तिने दिला याचं, कारण तिने पाहिलं. मला तो सीनच आठवला तू आणि ते आकाशांचा. हो, म्हणजे मला अजूनही डोळ्यात पाणी येतं, कारण की जेव्हा आयुष्यात तुम्हाला काही गोष्टी जगता येत नाहीत ना, ती संधी तुम्हाला काही चित्रपट देतात, आणि त्यातला असतो आहे. मला माझ्या बाबांना तसं सांभाळायला आवडलं असतं रे, पण मला तेव्हा नाही जमलं, कारण सिच्युएशन असू शकते. हा, म्हणजे मी म्हणजे एवढं भीती वाटत होती रे खूप. मला त्या अल्झायमर्सचा राग येत होता. मला असं वाटत होतं माझ्याच बाबांना का झाला, ऍक्सेप्ट होत नव्हतं, पण ज्या पद्धतीने चन्नमाची ते पात्र, ती म्हणते नेरली बेड कुणकोळी बेड, असू दे, राहू दे, पोर झालंय त्याचं, चड्डी छू होते, ती म्हणते असू दे मी काढते. ती आपली बिचारी पदर घेऊन त्याचे नाक पुसते. म्हणजे हे सगळं इतक्या प्रेमाने मला तेव्हा नाही करता आलं असं, कारण मला खूप त्रास झाला बाबांचा बघताना. पण
ती संधी मला सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकरांनी अस्तूला दिली. त्यामुळे तो राष्ट्रीय पुरस्कार हा ह्या सगळ्याला असतो, तुमच्या एका तुमचं जगणंच असतं ना ते एक प्रकारचं, असं मला वाटतं. म्हणजे असं ते असतं कुठेतरी. त्याच्यामुळे मी अस्तूची वेगळ्या प्रकारे. राष्ट्रीय पुरस्काराचा विषय निघाला, तुला मी त्यातनं बाहेर काढतो. राष्ट्रीय पुरस्काराचा विषय निघाला आणि पुरस्कारांचं किती महत्व वाटतं तुला जगण्यामध्ये? किती असलं पाहिजे? आनंद होतो. मग आता आपण एका पारड्यात या सगळ्या गोष्टी आहेत. पैसे, पुरस्कार, जगायला पैसे पाहिजेत, बरोबर आहे. पण मी हे सगळ्यांनी करावं असं नाही. म्हणजे तुमची या करिअरकडनं काय अपेक्षा त्याच्यावर या गोष्टी अवलंबून आहेत. पण मला ना स्वतःला पणाला लावायचं होतं म्हणून मी खूप नकार देत राहिले अनेक प्रोजेक्ट्सना. माझ्या बँक बॅलन्सपेक्षा जास्ती पैसे असणाऱ्या प्रोजेक्ट्सना मी नकार दिले, कारण मला असं वाटलं मला तेच नाही करायचं. सिरियल केल्यानंतर पुढचा काही काळ प्रत्येक सिरियल मला येत होती, कारण ती खूप सक्सेसफुल झाली. पण मला माहिती होतं मी एका कम्फर्ट झोनमध्ये जाईन आणि मला माहिती होतं मला खूप पैसे मिळतील, कारण त्याच्यानंतर मला खूप पैसे मिळणार असतात. जेव्हा पहिलं तुमचं सक्सेसफुल होणार आहे तेव्हा तुमचा मार्केट रेट वाढतो. यु नो, सो त्याला मी नकार देत राहिले. ह्याचं कारण माझं जर पणाला लागलं नसतं तर मला कंटाळा असतं. मी अनेक नटांना बघते, ते सेटवर आल्याला विचारतात माझं पॅकअप कधी आहे. सो माझं नाईटमेअर ते सुमित्र, मला हे नाही विचारायचं आल्याला की माझं पॅकअप कधी. मी परवा एक मराठी सिनेमा, मी 48 तास काम करत होते, कारण मला माहिती होतं काहीतरी शिफ्टचे इश्यू झाले होते आणि डेट्सचे इश्यू होते. तर मी मुंबईला जाऊन आले 48. नाही दमले, नाही दमले. आणि लोक म्हणतात मॅडम तुम्हाला, मी म्हणलं नाही, मी करते काम, कम ऑन. याचं कारण मला असं वाटलं की तुम्ही जर पणाला लावत राहिलात स्वतःला तर तुम्ही जिवंत राहता आणि मग तुम्हाला कंटाळा येत नाही. म्हणजे असं पुनश्च मध्ये ते लग्नाला तुम्ही फ्रेश ठेवण्यासाठी ते परत माथेरानला जातात. सो ते रिव्हिजिटिंग. तर पण मी लकी काय आहे पण मी सांगते की माझ्यावर खूप जबाबदाऱ्या नव्हत्या. कदाचित तुमच्यावर मॉनिटरी जबाबदाऱ्या असल्या की तुम्हाला वेगळे डिसिजन्स घ्यावे लागतात. त्या बाबतीत मी लकी होते. मी असं नाही म्हणणार की सगळ्यांनी हे करावं. मी असं म्हणेन की गॉड वॉज काइंड. इतक्या आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलोय. इतक्या सगळ्या भूमिका, इतकं सगळं काम करत असताना अमृत, तू ना म्हणजे ग्रेस ठेवलास तुझ्यामध्ये. एक आपल्याकडे जो माणूस येतो किंवा जी ऑफर येते आपल्याकडे कामाबद्दल, त्या सगळ्यामध्ये ग्रेस दिसतो मला तुझ्यामध्ये. कुठे अगतिकता दिसत नाही किंवा अरे काय केलं की नाही असं वाटत नाही. हा ग्रेस कसा टिकून ठेवायचा कामातला आणि व्यक्तिगत जीवनातला? आपण ना काय करू ते ओन करायचं असं मला वाटतं. म्हणजे मी काही वेळेला पैसे नव्हते, पैशासाठी काम केलं, पण मी ओन केलं. काही सिनेमे कदाचित तुला असे वाटतील माझे मी केलेले आहेत, ठीक आहे, अरे ही नाही, पण मला माहितीये मी ते तेव्हा का केले, कन्व्हिक्शन होईल. आणि पण ते कामही मला तितकंच पवित्र वाटतं. त्यांनी पैसे दिले ना मला, कदाचित त्याची गुणवत्ता थोडी इकडे तिकडे जरी असली तरी मला गरज होती तेव्हा. आणि आपण म्हणतो बाकी सगळी सोंग आणता येतात ते नाही आणतात, खरी गोष्ट. सो मगाशी तुम्हाला म्हणाला पुरस्काराचं आणि पैशाचं, तर पुरस्काराचं महत्व आहे, पण त्यासाठी मी कुठल्याही थराला नाही जाणार आहे, यु नो. आणि इनफॅक्ट ना मला काही सिद्ध करायचं असं नाही, पण मला अशी इच्छा आहे की असं व्हावं. म्हणजे जेव्हा मी नवीन होते ना या क्षेत्रात तेव्हा मला असं वाटायचं की खूप पॉलिटिक्स असतं यार, हा पुरस्कार तर आपल्याला मिळणारच नाही, खूप पॉलिटिक्स असतं यार. तर मला ना नवीन मुलांची अशी श्रद्धा, त्यांना अशी स्वप्न बघता यावेत की नाही माझा गॉडफादर नसू देत किंवा काही पॉलिटिक्स करायला न लागता सुद्धा मी पोचू शकेन मला हवं तिथे, मला मिळवता येईल मला हवं. पण आता या केवळ मेहनतीने अशी अवस्था आहे आता की माझा कोणी गॉडफादर नाहीये, मला माझी मेहनतीवर खूप श्रद्धा आहे, मी खूप मेहनत करू शकतो, माझ्या कामावर खूप श्रद्धा आहे, पण माझा गॉडफादर नाही, माझ्याकडे खूप पैसे नाही आहेत, मी येऊन खूप म्हणजे IT राहू शकत नाहीये, पण मला करिअर याच्यात करायचंय, असं वेळ असतं ना, अशी मुभा आता आहे? अर्थात आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी, तिलोत्तमा शोम, यु नो, ही सगळी नावं जी आहेत ती बाहेरनं सगळी आलेली इथे. शाहरुख खान फॉर दॅट मॅटर, ही बाहेरनं, सो कॉल्ड बाहेरनं असं पण म्हणूया, बाहेरचं आतलं असं काही. आणि मराठीत अर्थातच आईमुळे माझी हे असेल, पण जेव्हा मी हिंदीत गेले नोबडी न्यू मी. सो त्या अर्थाने ज्या गोष्टी केल्या जातात असं मी ऐकलं होतं, त्या न करताच मी आहे तिथे आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मला मिळाला त्याच्यानंतर
कुठेतरी मला कोणीतरी म्हणाला तुझी बातमी छापून यायला पाहिजे ना, मग तू पैसे दे तिकडे बातमी छापायला. तर म्हणजे पण मला पुरस्कार मिळाला नाही, मी नाही पैसे देणार, माझी नको येऊ दे छापून बातमी. सो अशा काही गोष्टी नाही कराव्या लागत. कदाचित तुमच्याकडे मग काही पुरस्कार किंवा मोठं घर म्हण, मोठी गाडी म्हण, उशिरा येईल, विश्वास ठेवा. आणि मी काय म्हणते, मोठी गाडी आणि मोठं घर मी का म्हणलं, म्हणजे मटेरियलिस्टिक. आता एखादा कलाकार म्हणाला मला फक्त झोपडीतच नाही राहायचंय ना, ऑफकोर्स. हा, पण फक्त ते बघून जर तुम्ही आलात तर भ्रमनिरास होऊ शकतो की ह्याच्याकडे मोठं घर आहे, ह्याच्याकडे मोठी गाडी, मग मी ह्या क्षेत्रात जातो. पण तुला त्याची दुसरी बाजू इन्सिक्युरिटी आली नाही कधी, की तुझ्यासारख्या अनेक ऍक्ट्रेस आहेत, तुझ्यासारख्याच उत्तम काम करणारे आहेत, आणि मग ती इन्सिक्युरिटी येतं ना, ती येणं स्वाभाविक आहे. नाही आली म्हणजे कसं मी तुला सांगते, पण ते माझ्या कधी म्हणजे आलेलीच आहे. कारण सगळ्या माझ्यापेक्षा लहान माझ्या मैत्रिणींकडे सुद्धा मोठ्या गाड्या माझ्या आधी आलेल्या आहेत, मोठी घरं माझ्या आधी आलेली आहेत, आणि इन्सिक्युरिटी नाही आली. पण मला कधी कधी खूप कामानं नाही म्हणते, तेव्हा मला असं वाटतं अमृता आता पोटापाण्यासाठी पैसे कमायला पाहिजे. हा, कारण मला हे माहितीये की जेव्हा माझ्याकडे मोठी गाडी आली तेव्हा मला असं लक्षात आलं की आत बसल्यावर तेवढीच जागा लागणार आहे आपल्याला. आणि मला आमच्या परोळेकर सरांनी खूप छान सांगितलं होतं बरं का, जिमवाले. हा, सगळ्यात महत्वाची जागा 2 कानांच्या मधली आहे मॅडम, ती सगळ्यांची सारखी आहे, मेंदू. सो त्याच्यामुळे ते सगळं हवंय का हवं आहे, पण त्याचा बॅलन्स माझा आधीपासून राहिला. कारण आईने सुद्धा जी कामं केली ती पैशा पलीकडचा विचार करून केलेली असल्यामुळे ते झालं. त्यामुळे हो, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मी कदाचित जेव्हा मला काही मिळत नव्हतं तेव्हा मला ते सांगता आलं नसतं, पण आता मी सांगू शकते की एक लेवलचं पैशाने पण चांगलं होतं. एक नंबर. आता येत्या काळामध्ये आणखी काय काय छान छान करतेस तू, काय कुठे कुठे दिसणार आहेस, काय वेगळे प्रोजेक्ट्स आहेत येत्या काळात? नाटक चालू आहे, ते एक महत्वाची गोष्ट जी नसीरुद्दीन शाहनी मला शिकवली. मी त्यांना म्हणलं ना, सर ये शूट हो रहा है, शूट का छोडो, नाटक का क्या हो रहा है. त्यांना आणि खरोखर मी नुसतं टिपिकल म्हणायचं म्हणाल, मला ना हे मला थोडंसं एक खटकतं एक विधान ना, मी नाटकासाठी वेळ काढला. नाटक ही पायरी नाही आहे माझ्यासाठी. मला असं वाटतं नाटकामुळे किती कलाकार घडलेत. आपण रंगभूमीला काही देत नाही, रंगभूमी आपल्याला देते आहे. मी वेळ काढणारी कोणी नाहीये असं मला वाटतं. किती छान. हो, आणि हे सत्य आहे सौमित्र. कारण माझं जो कस रंगमंचावर लागणार आहे ना, ते परवा मला विद्या बालन म्हणाली, ती माझ्या हिंदी व्हर्जनला आली त्या नाटकाच्या, फिर से हनीमूनला. ती मला म्हणाली, बापरे स्टेज कैसे करते हो तुम लोग यार, क्या मजा आहे. सगळ्यांना ते वाटतं की स्टेज करणं ह्याच्यात एक वेगळा कस लागतो. सो माझ्यासाठी अशा पायऱ्या नव्हत्या. जरी मी सगळं केलेलं असलं ना, की नाटक करेन मग मराठी सिनेमा मग हिंदी सिनेमा मग, असं नाहीये माझ्यासाठी. म्हणजे मी हिंदी करत असताना मराठी सिनेमा माझ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे, कारण माझ्यासाठी कॉन्टेंट महत्वाचा आहे. भाषेच्या पलीकडचं आहे. येस, भाषेच्या पलीकडचं आहे ते. सिनेमाची भाषा वेगळी आहे. त्याच्यामुळे या गोष्टींना मी पायऱ्या म्हणून पाहिलेलं नाही आणि पाहणारही नाही. तू एक शेवटचा विचारतो मी, मग पण थांबे, मला खूप असे ही बोलले की आणखी एक प्रश्न पडतो आता शेवटचा. तू इतकी जी सतत काम करतेस ना, कामाप्रती श्रद्धा वगैरे एक भाग, डिसिप्लिन एक फार महत्वाचा फॅक्टर असतो की तुम्ही काम करत असता. आणि आपलं हे क्षेत्र असं आहे की इथं काही वेळ काळ नसतो, 12 तास 14 तास होतात, सकाळी उठा रात्री उठा, पहाटेची शिफ्ट आहे, असं काही वाटेल ते कधी होत असतं. ॲज अन ॲक्ट्रेस म्हणून डिसिप्लिन्ड लाईफ कसं असलं पाहिजे, काय सांगशील तू त्या निमित्तानं? मला वाटतं ॲज अन ॲक्ट्रेस, ॲज अ माणूस म्हणून सुद्धा मध्यम मार्ग एक सांगितलेलं आहे, तो मला खूप आवडतो. कुठलंच एक्स्ट्रीमिस्ट नाही, मध्यम मार्ग. खूप शिस्त, काहीच स्वतःला मज्जाच करू द्यायची नाही, यालाही अर्थ नाही यार. म्हणजे सर परवा मला अजून एक परुळेकर सरांचं, ही उपजीविका आहे तुमची ना, जीविका आहे एक वेगळी त्याच्यापेक्षा पलीकडे, ह्याचं भान. उपजीविका, उपजीविका. हा, सो मन लावून करायचं आहे, पण हे सुद्धा आहे. सो त्या शिस्तीचा सुद्धा जर आपण तुम्ही कडेलोट करायला लागला की तुम्हाला मजा येईन अशी होते, जर माझं झालं सुरुवातीच्या काळात. सो हळूहळू मी ते शिकले, फ्लेक्सिबिलिटी, यु नो, की डाएट करायचं, पण गुलाबजाम दिसले की खायचे, मटण तांबडा पांढरा दिसला की ओरपायचा. खरंय. जिलबी आवडते खायची, 1 प्लेट गुळाची जिलबी मी संपवते. मी तेव्हा मी मागे पुढे बघत नाही, कारण मी एरवी काहीतरी पाळलेलं असतं. सतत जिलबी नाही खाणार आहे मी.
सो एरवी मी का पाळते की मला ही जिलेबी खाता यावी. खरी गोष्ट आहे. मी श्रीखंड खाते, मला आम्रखंड आवडतं ते खाते, गुलाबजाम खाते, पण मग मी व्यायाम करते. व्यायामात समतोल, योगा करते, सायकलिंग करते, काय म्हणायचं जिम करते आणि चालणं करते. कधी करते? तुला काय तुझा दिवस का 48 तासाचा आहे का? नाही नाही, तर तेच थोडंसं कधी कधी खेचावा लागतो, वेळ चोरावा लागतो. हे परत सरांचं वाक्य, वेळ चोरावा लागतो. खूप वेळ असतो रे इंस्टाग्रामवरचा वेळ, जर थोडासा चोरला वाचवला ना. लागू आहे. नाही तुला असतो नाही, आपल्या सगळ्यांना लागू आहे. हे आपल्या सगळ्यांना लागू आहे सौमित्र. हे जे पण आपल्याला पूर्वी शाळेत एक विषय असायचा, विज्ञान शाप की वरदान. तुमचा दृष्टिकोन आहे की सोशल मीडिया शाप की वरदान तुम्हाला ठरवायचं. तुमचे हात आहेत, तुमचा फोन आहे, तुम्हीच तो उचलणार आहात आणि तुम्हीच बटन दाबणार आहात. त्यामुळे तुम्हाला कसं रोखायचंय तुम्ही ठरवणार आहात. सो वेळ चोरता येतो तो. आता तर मी ज्या वयाला आहे तर ते करायलाच लागतं, कारण मी ह्याचे दुष्परिणाम भोगलेले आहेत. व्यायाम न करण्याचे दुष्परिणाम भोगलेच. म्हणजे मी व्हीलचेअरवर होते 23व्या वर्षी. काय बोलते? हो, 23व्या वर्षी. म्हणजे तुला मी बघ हात दाखवून नावाचा सिनेमा केलाय मकरंद अनासपुरे बरोबर. मी तुला लंगडताना दिसेन ऑन स्क्रीन. लोकांना असं वाटलं की कॉमेडी आहे म्हणून मी हे करते. माझं सायटिका, मला चालता येत नव्हतं. अवघाचे संसार, माझी एंट्री शूट होत असताना मंदार बिचारा मला म्हणत होता, अमृता चेहऱ्यावर वेदना दिसतीये, नीट हास. सॉरी मंदार, वन मोर. अशी लाचते आणि इथे दुखतंय, कारण झोपायचं नाही, नीट खायचं नाही, नीट हॅड खायला नको. मला करिअर करायचंय, कारण तेव्हा वळू चाललाय एके ठिकाणी, फुलराणी चाललंय इकडे अवघाचे संसार एकत्र, सगळं मला करिअर करायचं. अरे पण व्हीलचेअरवर आलीस तू आता. हो, कारण 23व्या वर्षी माझी ही गती. तर संदेश जेव्हा मला ते व्हीलचेअर, तो मला म्हणाला, अमृता काहीतरी चुकतंय ना. आणि मग परुळेकर सर आयुष्यात आले आणि त्यांनी व्यायामाचं ते शिस्त लावली मला. मला व्यायामाची आवड अजिबात नव्हती. मी बसून वाचणारी मुलगी, मला बसायला आणि पुस्तक द्याय, एक मांडा ठोकून मी वाचत बसते. ती मला बाणवावी लागली. एक फुलराणीचा प्रयोग आयरायटिस झाला मला, तर कॅप्टन कुक हाऊसफुल प्रयोग म्हणून कॅप्टन कुक सारखं असं तो आटा ते बांधतात ना, खरं करावा लागला. हो, डॉक्टर लागू मला ओरडले. ते म्हणले, काय वाह्यातपणा चाललाय हा, कुठे तब्येत, हे काय चाललंय वाह्यातपणा, असं लिटरली असं ओरडलं ते मला. तब्येत नाही तर कसली ऍक्टर तू, हे काय चाललंय. शंभू मित्रा पण म्हणतात, हे तुमचं वाद्यच मोडून जर पडलंय तर कुठलं करिअर करायचंय तुला. पण तेव्हा असं वाटतं ना, हे ह्याला कसं नकार देणार, हे तर मला हवंय, ते तर मला हवंय. तेव्हा मी तो धडा घेतलाय ना, खूप वेदना सहन केल्यात. म्हणजे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होता येत नव्हतं, अशी वेदना सहन केली. पण परुळेकर सरांनी, मला आठवतं अजून एक किल्लामध्ये एक शॉट आहे, त्यात ती सिंगल मदर सिलेंडर ओढत आणते, जोडते आणि गॅस पेटवते, असा एक शॉट होता. तर तो शॉट मी दिल्यावर मी सरांना फोन केला की मी ते जड उचलू शकतो. मला फॉरवर्ड बेंडिंग जमत नव्हतं, मला काहीही जमत नव्हतं. तर मी हेवी प्राइस पे केलेली असल्यामुळे ती शिस्त बाणवली गेलेली आहे, पण त्याचे फायदे पण आहेत. आणि मला असं वाटतं ते प्राइस पर्यंत कशाला जायचं कशाला, मोडून पडेपर्यंत का असं करायचं. मला हे फार महत्वाचं वाटतं. खूप महत्वाचा विषय आपण आता बोललो. अगदी ह्या शिस्तीपासून मानसोपचार तज्ञांपर्यंत आणि ते 5 सेन्सेस मला फार महत्वाचे वाटले, जे मलाही उपयोगी आहे. मी करू शकेन ते प्रयत्न तरी. आणि इतर सुद्धा अनेक मुद्दे आपण बोललो. आणि मानसोपचाराच्या बाबतीत सॉरी मध्ये तुला म्हणते, कारण तो टॅबू अजूनही आहे. तू वेडीएस का, हे सगळं जे मला सगळ्यांना एक सांगायचं की ज्या माणसांना मनाचा त्रास होत असतो ना, ती माणसं खूप वल्नरेबल असतात. त्यांना उपचारापर्यंत जायला आधीच खूप लाज वाटत असते, त्यांना खूप शेम वाटत असते, आपल्यात काहीतरी कमी असं वाटत असतं. त्यात जर तुम्ही त्यांना म्हणालात की तुम्ही हे काय करताय, तर त्यांना अजून अवघड होणार आहे. म्हणजे तर कृपा करून अशा माणसांना उलट खूप जास्ती आधाराची, खूप जास्ती एनकरेजमेंटची गरज आहे की तू बरोबर करतेस, जा तू मानसोपचारला, घे तू मदत, मनाची मदत. म्हणजे तापाला जसं तू औषध घेतेस ना, याला सुद्धा घे तू मदत. आणि फरक पडला ना, फरक तुला दिसतो, 100% फरक पडलाय. वा. पण मला खूप बरं वाटलं त्यानिमित्तानं आपण खूप वेगळ्या विषयांवर बोललो. तू आलीस मित्रमणेवर. मला माहिती आहे की अनेक आणखी प्रश्न असतील, तुमच्या मनात खूप प्रश्न असतील, पण शेवटी वेळेचा एक लिमिट असतं. तर तू इथं आलीस, आवर्जून मला खूप मस्त वाटलं. एक छोटीशी भेट म्हणून तुला पुस्तकांच्या वड्या हा अश्मनचा एक बुकमार्क आहे, आणि ही अश्मन पेबल्सची एक छोटीशी भेट आहे. मला खात्री आहे की तुला ते जरूर आवडेल. तू बघू शकतेस. म्हणजे तो पेबल दिया आहे, आणि तसं तुझ्याकडे नसेल
अशी मला खात्रीही वाटते. त्यामुळे तू पहा. बघते ना मला उत्सुकता वाटते. तो हँड पेंटेड दिया आहे. अरे बापरे, कमाल. तर कमाल आहे रे, खूप सुंदर आहे. हा, तर ही आश्मंतोबाची खूप छोटीशी सुंदर आहे. भेट. आणि दिव्यात फार मोठी शक्ती असते रे, प्रार्थनेची शक्ती फार मोठी असते. वा. तर तुझी वाटचाल अशीच खूप मस्त होऊ देत आणि तू वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला दिसू देत. नव्या नव्या भूमिका तुला मिळू देत असं मला नेहमी वाटतं. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रमणेचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला मला जरूर सांगा. अमृता सोशल मीडियावर आहे, मीही आहे. चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कारण चांगली माणसं जोडली जाणं फार महत्त्वाचं आहे. ही अशीच एक छान व्यक्ती आपल्याशी जोडली गेली या निमित्तानं. तू आलीस, मला खूप छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच अमृता. भेटत राहू, बोलत राहू, भले ते घडो. थँक्यू.